अंत्यलीला अध्याय 9 आणि श्लोक नंबर 126. तर आपण बघतोय की गोपीनाथ पटनाईक यांच्या जीवनातील अशी एक घटना आहे की ज्यात श्री चैतन्य महाप्रभू संन्यासी म्हणजेच वैरागी आणि गृहस्थ या दोघांनाही या लीलेतून खूप आवश्यक उपदेश देतात की कशा प्रकारे गृहस्थ म्हणजे भक्त गृहस्थ आणि भक्त जो वैरागी आहे म्हणजे संन्यासी आहे त्याने कशा प्रकारे या संसारात वावरावं, कसा व्यवहार करावा. तर आत्तापर्यंत अशी कथा आहे की गोपीनाथ पटनाईक यांनी काय केलेलं आहे, 2 लाख कान्हाज म्हणजे त्या काळची जी करन्सी आहे ती त्या राजाला परत केली नाही आहे. प्रतापरुद्र महाराज आणि प्रतापरुद्र महाराज आपल्या राजपुत्र म्हणजे पुरुषोत्तम यांना पाठवतात ते कसे तरी परत घ्यायला. तेव्हा गोपीनाथ पटनाईक म्हणतो की पैसे माझ्याकडे सध्या नाही आहे, पण मला वेळ दिला तर मी परत करेल. तोपर्यंत माझ्याकडे सिंधी घोडे आहेत, काही खूप चांगले घोडे, तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही योग्य किमतीत ते विकत घेऊ शकता. त्यामुळे बरीचशी जी अमाऊंट आहे ती कमी होईल. पण पुरुषोत्तम हा जो राजपुत्र आहे तो मुद्दाम त्या घोड्यांची किंमत कमी सांगतो आणि त्यामुळे गोपीनाथ पटनाईक यांना खूप राग येतो आणि म्हणून ते त्यांना चिडवण्यासाठी काय म्हणतात की माझे घोडे जे आहेत सिंधी घोडे हे असे मानवर फिरवत नाहीत, कारण ते त्याला टिंगल करतात राजपुत्राचे, कारण ते सतत काही बोलल्यानंतर आपली मान फिरवत असतात. शिरग्रीवे न फिराई. त्यामुळे राजपुत्र हे खूप रागवतात आणि ते म्हणतात की याला शिक्षा मिळायला पाहिजे. म्हणून प्रतापरुद्र महाराजांना जाऊन सांगतात की ॲक्च्युली हा खंडणीत म्हणजे ते पैसे देण्याचं नाकारतो आहे, त्यामुळे याला भीती द्यायला आपण काय करू, त्याला चांगावर लावू, चांगा म्हणजे फासावर लावू आणि त्याला त्या भीतीपायी तो देईल. राजा म्हणतो अशा छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये मला नका घालू, जे काय करायचं ते करा, मला पैसे पाहिजे. पण ॲक्च्युली करतो काय पुरुषोत्तम, त्याला खरोखरच मृत्यूदंडाचा द्यायला तो रेडी आहे. आता काही गोपीनाथ पटनाईकचे जे सेवक आहेत ते म्हणतात अरे गोपीनाथ पटनाईकाला ॲक्च्युली मरणार आहे, त्यामुळे कोणाशी कनेक्टेड आहे ते चैतन्य महाप्रभू, तर त्याला महाप्रभूंची मदत मागू म्हणून ते येतात आणि मग सर्व भक्त महाप्रभूंना सांगतात की कृपया करून सांगा प्रतापरुद्र महाराजांना की म्हणजे बेसिकली तुम्ही काहीतरी करा नाही तर तुमचा एक भक्त मारला जाईल. तर महाप्रभू म्हणतात मला त्याच्याशी काय घेणं देणं, म्हणजे बेसिकली पहिल्यांदा विचारतात की का त्याला चांगावर लटकवलं. तर राजाला जेव्हा माहीत पडतं की राजाचे पैसे त्याने दिले नाहीत तर महाप्रभू म्हणतात तो योग्य ते करेलच, पैसे का बरं तुम्ही इकडे तिकडे खर्च केले. महाप्रभू ॲक्च्युली म्हणतात की त्याने इकडे तिकडे म्हणजे इंद्रिय तृप्तीसाठी खर्च केले, त्यामुळे मी काही करू शकत नाही. आणि नंतर रागवतात की मला या भौतिक गोष्टीसाठी तुम्ही का त्रास देत आहे, मी एक वैरागी आहे, मी कृष्ण चिंतन करतो आहे, कृष्ण हरिनाम घेतो आहे, त्यासाठी मी संन्यास घेतला आणि तुम्ही मला याच्यात काय घालता. आणि असं पुन्हा झालं तर मी अलानाला चालला जाईल. तर सगळे भक्त म्हणतात महाप्रभू असं काय करतात, तुमचा भक्त आहे तो. तर यावर आपण चर्चा करू की बेसिकली मग वैरागी जो आहे म्हणजे संन्यासी आहे त्याची लिमिट काय आहे, म्हणजे त्यांनी कुठपर्यंत कुठल्या गोष्टीत लक्ष घालणे कितपत, हा एक मुद्दा आहे, त्यावर चर्चा करू. आणि दुसरं तर हे होताना महाप्रभू म्हणतात की एकच करू शकतो आपण, सर्वजण जगन्नाथांना प्रार्थना करू. आणि नंतर मग काय होतं की आपले
हरिचंदन म्हणजे एक पर्सनॅलिटी आपल्याला माहीत आहे कोण आहे. हरिचंदन प्रतापरुद्र महाराजांचे एक मंत्री आहे. जसं आपण पहिले रथयात्रेत बघितलं होतं, रथयात्रा तो मध्य लीलामध्ये आपलं 5 टाईम आहे. त्यात प्रतापरुद्र महाराज हे महाप्रभूंशी भेटण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. जेव्हा महाप्रभू नृत्य करत होते रथयात्रेत, तेव्हा प्रतापरुद्र महाराज आणि हरिचंदन हे नृत्य बघतात आहे. पण त्याच्यामध्ये कोण येत आहे? श्रीवास ठाकूर येतात आहे, उभे राहतात. त्यांना तर प्रतापरुद्र महाराज व्यवस्थित बघू शकत नाही, म्हणून हरिचंदन काय म्हणतात, 2दा श्रीवास ठाकूर यांच्या पाठीवर थाप मारतात की बाजूला सरका. तर श्रीवास ठाकूर एकदम धुंदीत म्हणजे मग्न आहेत ते नृत्य बघायला. 1-2दा ते बघतात आणि त्यांना वाटतं की मला आता व्यत्यय होतो आहे, म्हणजे मला माझ्या ज्या चिंतनामध्ये हे व्यत्यय आणतात आहे. म्हणून श्रीवास ठाकूर हरिचंदनला एक काय देतात, झापड मारी. आणि प्रतापरुद्र महाराज म्हणतात की ॲक्च्युली तू भाग्यवान आहेस की एका भक्ताचा हस्तस्पर्श होत आहे, तो झापड नाही हस्तस्पर्श होत आहे, मी तसा भाग्यवान नाही आहे. तर ते हरिचंदन आता विचार करा की महाप्रभूंचे भक्त आहे श्रीवास ठाकूर, त्यांनी त्यांना झापड मारली. तर आता जनरली एक भौतिकवादी विचारसरणी कशी असते की मग मला काय सर्व महाप्रभूंच्या भक्तांची वैर निर्माण होईल की नाही, की त्या भक्तांना एवढं समजत नाही की मी राजासाठी मागतो, माझ्यासाठी नाही, की राजाला व्यवस्थित कीर्तन बघायचं आहे म्हणून तुम्ही बाजू सरकार मला झापड मारलेले. आता हेच हरिचंदन दुसरे भक्त कोण आपला गोपीनाथ पटनायक हे आता संकटात आहे, म्हणून प्रतापरुद्र महाराजाला म्हणतात की ॲक्च्युली असं करू नका, कारण तुमच्या या कार्याने काय होत आहे, महाप्रभू आलाला तर जातात आहे. जेव्हा प्रतापरुद्र महाराजांना हे कळतं की महाप्रभू जाणार आहेत, ते म्हणतात का जाणार आहेत, ते म्हणतात तुमच्या मुलाने त्यांच्या भक्ताला फाशीवर लटकवलेलं आहे. मग त्यांना कळतं अरे मी हा दंड दिलाच नाही, त्याला फक्त सांगितलं होतं फक्त त्याला धमकवा, भीती द्या, मारू नका. तर लगेचच तर हरिचंदन मदत करत आहे, ॲक्च्युअल स्थिती सांगतात. मग ते आपल्या पुरुषोत्तमजनला बोलवतात आणि म्हणतात हे तू काय केलं बेसिकली, आणि म्हणून लगेच हरिचंदनला पाठवतात की त्याला थांबवा, नाही तर आता ॲक्च्युली ते चांगामध्ये आपल्याला माहीत आहे की असा फास की खाली उलट्या तलवारीला ठेवल्या असतात आणि वरतून त्या व्यक्तीला ती फळी सरकली की तो त्याच्यावर पडणार आणि मरणार. तेवढाच हरिचंदन जातो आणि ती राजाचा आदेश सांगतो आणि मग गोपीनाथ पटनायक यांचा जीव वाचतो. त्यानंतर काशी मिश्रा कोण आहेत, तर हे राजाचे एक असे मंत्री आहेत जे आपल्या जगन्नाथ मंदिराचा पूर्ण कारभार बघतात आणि खूप प्रगत भक्त आहेत. तर इवन राजा हा सतत रोज मंदिरामध्ये जगन्नाथजींची सेवा कशी होते आहे हे विचारपूस करणे आणि इवन काशी मिश्राचा मसाज करणे इन द सेन्स वन्स, त्यासाठी हे त्यांचे रोज नित्यकर्म आहेत, नित्य दिनचर्या आहे त्यांची. ते आल्यानंतर काशी मिश्रा सांगतात की बेसिकली हे काय झालं आहे. तर तेव्हा आत्तापर्यंत आपण इथे आलो आहे की महाप्रभू प्रतापरुद्र महाराज म्हणतात की एक काम करा, मी गोपीनाथ पटनायक यांची पूर्ण जो दंड आहे तो 2000 तो माफ करतो. तर काशी मिश्रा म्हणतात असं हे जर महाप्रभूंना समजलं तर महाप्रभू अजून रागावतील की हे माझ्या सांगण्यानुसार की मला फक्त थांबवण्यासाठी तुम्ही हे करताय. पण ठीक आहे, एक काम करा, मी करतो पण तुम्ही सांगू नका त्यांना, मी हे करतो. आणि नंतर ते म्हणतात आता भावानंद पुत्र सब मोर प्रियतम इहा सभा करे आम्ही देखी आत्मसम. ते म्हणतात फक्त एक सांगा की भवानंद राय म्हणजे वाणीनाथ आपलं गोपीनाथ पटनायक, वाणीनाथ राय, रामानंद राय हे कोण आहेत, भवानंद राय यांचे 5 पुत्र आहेत जे 5 पांडव आहेत. तर राजा म्हणतो की महाप्रभूंना सांगा की सर्व जे पुत्र आहेत त्यांचे हे मला खूप प्रिय आहेत. आणि त्याचं उदाहरण देतात ते की बेसिकली
राजमहिंद्र राजा कैनू रामराय ये खायला येबा दिलं नाही लेख दिलं. ते म्हणतात अरे मी ॲक्च्युली भवानंदरायांच्या मुलांना आपल्या मुलांसारखं प्रेम करतो आणि त्यामुळे मी त्यांचा कधीच हिशोब मागत नाही. उदाहरणार्थ रामानंदराय यांना मी राजमहेंद्री इथला गव्हर्नर बनवलं तर गेहा खायला येबा दिलं नाही लेखाद आहे. त्यांनी आत्तापर्यंत किती पैसे कलेक्ट केले, किती खाल्ले याचा काहीच हिशोब नाही आहे. कारण मला पूर्ण विश्वास आहे आणि मी माझे विश्वासपात्र स्नेहपात्र आहेत ते. हे उदाहरण देण्यात येतं. गोपीनाथ ऐमत विषय करिया 2-4 लक्ष खाइया रहे तर खाइया. आणि आता गोपीनाथ पटनायक जो आहे त्याचप्रमाणे तो 2 लाख किंवा कधी कधी 4 लाख पण पण तो टॅक्स वसूल करतो. आणि आत्तापर्यंत मी कधीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही. फक्त यावेळेस ते म्हणतात किचू देय किचू ना देय ना करी विचार ज्ञान सहित अप्रिते दुःख पाहिला ऐ बार. तर आत्तापर्यंत मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो, कधीच मागत नव्हतो. पण यावेळेस मात्र ही बाब थोडी सिरियसली घेतल्यात आली आणि त्यामुळे तो संकटात आला. कशामुळे? त्या माझ्या मुलामुळे, राजपुत्रामुळे. जाना ऐत कैला इहा मोईना जाणून भवानंदेर पुत्र सभे आत्मसम मानून. तर जाना म्हणजे कोण? पुरुषोत्तम जाना. ते म्हणजे त्यांनी पुरुषोत्तम जम हा जो त्यांचा राजपुत्र त्यांनी जे काय केलं हे मला माहीत नव्हतं, त्यामुळे हे झालं. ताहा लागी द्रव्य छाडी इहा मत जाने सहजय मोर प्रीती हयता हासने. ते म्हणतात एक काम करा की सर्व गोपीनाथ पटनायकचे सर्व जे ऋण आहे ते मी माफ करतो आणि सहजयी मोर प्रीती हयतहा सने, की माझे ही सहज प्रेम आहे. म्हणजे बेसिकली कुठल्या पण दबावाखाली मी करत नाही. सुनिया राजार विनय प्रभुर आनंद हे न काले आयला तथा राय भवानंद. हे ऐकल्यानंतर काशी मिश्रा हे सांगतात कोणाला? महाप्रभूंना. ते ऐकल्यानंतर श्री महाप्रभू खुश होतात. त्यावेळेस भवानंद राय येतात तिथे. ते ॲक्च्युली ही चर्चा झाली आहे काशी मिश्रा आणि महाप्रभूमध्ये. नंतर मग काशी मिश्रा ही जी सिच्युएशन घेऊन महाप्रभूंकडे जातात आणि सांगतात की असं झालं आहे, कोणाची चूक झाली, कशामुळे झाली. आणि आता सर्व काही काय केलेलं आहे, आपल्या प्रतापरुद्र महाराजांनी सगळं काही माफ केलेलं आहे. इव्हन त्यांची सॅलरी पण डबल केली गोपीनाथ पटनायक यांची. त्यामुळे महाप्रभू खुश झाले. आता काय होत आहे? पंचपुत्र सहिते आसी पडिला चरणे उठाईया प्रभू तारे कैला आलिंगने. तर भवानंदराय आपल्या 5ही पुत्रांसोबत तिथे आले आणि महाप्रभूंच्या चरणी त्यांनी दंडवत दिला. महाप्रभूंनी त्यांना आलिंगन दिलं. रामानंदराय आदी सबाय मिलीला भवानंदराय तबे बलिते लागिला. तेव्हा रामानंदराय आणि इतर सर्व जे त्यांचे बंधू आहेत आणि त्यांचे पिता महाप्रभूंना इंटिमेटली भेटले. तेव्हा भवानंदराय हे महाप्रभूंना म्हणतात, तो मार किंकर आई सब मोर कुल आई विपदे राखी प्रभू पुनः नीला मूल. ते म्हणतात हे सर्व माझे जे कुटुंब आहे हे तुमचं एटर्नल सेवक आहे. म्हणजे सदैव तुमचं शाश्वत तुमचे आम्ही सेवक आहोत. आणि या संकटासमयी तुम्ही आम्हाला वाचवलं. त्यामुळे काय झालेलं आहे, तुम्ही आम्हाला विकत घेतलं आहे. ॲक्च्युली आम्ही तुमचे सेवक आहोत. भक्त वात्सल्य एबे प्रकट करीला पूर्वे येन पंच पांडवे विपदे तारीला. भवानंदराय म्हणतात की तुम्ही या घटनेमध्ये तुमचं जे भक्तांप्रती प्रेम आहे, भक्तवत्सल, ते तुम्ही दर्शवलं आहे. जे तुम्ही पूर्वी पांडवांना इतर सर्व संकटातून वाचवताना दाखवलं होतं है ना. महाभारतात आपण बघतो की श्रीकृष्ण सतत पांडवांना संरक्षण देत असतात.
नेत धती माथे गोपीनाथ चरणे पडिला, राजार कृपा वृत्तांत सकल कहिला. गोपीनाथ पटनायक आता तर 3 गोष्टी केल्या कोणी, प्रतापरुद्र महाराजांनी. पहिलं तर ते 2 लाख माफ केले. नंतर गोपीनाथ पटनायक त्यांनी म्हटलं की हा का ही असा व्यवहार करतोय, करप्शन, भ्रष्टाचार काय करतोय. तर बहुतेक याला त्याचा पगार जो आहे तो पुरत नसेल, म्हणून त्यांनी केला की तुझा पगार मी वाढवतो, आता पुन्हा असं करू नका. डबल पगार केला. तिसरी गोष्ट म्हणजे की आता ॲक्च्युली काय झालं की त्याला अपमान झाला ना, की फक्त त्याचे पैसे घेतले नाही पण त्याला फाशीर लावलं, म्हणजे काय एक अपराधी म्हणून झालं. म्हणून त्यांनी काय केलं, प्रतापरुद्र महाराज यांनी एक रेशमी जो कपडा असतो, म्हणजे एक मान म्हणून त्याला एक फेटा, रेशमी कपड्याचा फेटा बांधून दिला. हे 3 गोष्टी म्हणजे जेणेकरून त्याला पण मान सन्मान. कारण हे समाजामध्ये एक जर कोणी पोलिसाची गाडी आली आणि समजा 2 गोष्टी, एका मंत्र्याच्या गाडीत कोणी नेलं तर तुमचा मान वाढेल, पण पोलिसाच्या गाडीत नेलं तर काय होईल, लोक म्हणतील याला पकडून येतातच, भले तुम्ही तुमचा इन्स्पेक्टर मित्र असेल. येतं लक्षात. त्याचप्रकारे सर्व तर हे जे फाशी लावणे वगैरे पूर्वी काय असत ते सगळे लोक बघत असत. त्यामुळे तो अपमान किंवा लोकलज्जा म्हणून काय झालेला, परत आता राजाने मान दिला आहे, फेटा म्हणजे एकदम काय झालेला सन्मान झाला तो. तर ही 3 गोष्टी केल्यामुळे महाप्रभू खुश झाले. तर आता त्या फेट्यासहित गोपीनाथ पटनायक महाप्रभूंचे चरण स्पर्श करतात आणि पूर्ण वृत्तांत सांगतात की कशा प्रकारे प्रतापरुद्र महाराज यांनी माझ्यावर दया केलेली आहे. बाकी कवडी बाड आर द्विगुण वर्तन कैला, पुन्हा विषय दिया नेत धाती परायला. आणि पुन्हा तोच प्रांत दिला. ते म्हणतात 2 की सर्व ऋण फेडले, ऋण माफ केले, सॅलरी डबल केली, सन्मान केला आणि पुन्हा तोच प्रांत दिला जमीनदारी करायला. कहा चांगेर उपर सई मरण प्रमाद, कहा नेत धाती पुनः ऐसब प्रसाद. तर क्षणार्धात सिच्युएशन बदलली. वातावरण काय होतं, पहिले की माझा मृत्यू होणार होता आणि आता ही परिस्थिती आहे की माझी सिच्युएशन म्हणजे भौतिक संपत्ती वाढलेली आहे, मान वाढलेला आहे. चांगेर उपरे तो मार चरण ध्यान कैलू, चरण स्मरण प्रभावे ऐफल पाहिलू. आता हा इम्पॉर्टंट आहे वर्ड्स की महाप्रभू न सांगतात की ज्या क्षणी मला फासावर लटकवलं होतं तेव्हा मी काय करत होतो, चांगेर उपरे तुम्हाला चरण ध्यान कैलू, सतत तुमच्या चरण ध्यान करत होतं. चिंता काय करत होतो मी, अरे माझं सगळं ऐश्वर्य दाता वगैरे नाही, महाप्रभूंचे चरण चिंतित करत. म्हणून ते म्हणतात की त्या पायी हे झालेलं आहे, माझी सुटका झाली. लोके चमत्कार मोर आई सब देखिया, प्रशंसे तोमार कृपा महिमा गायना. तर सर्व लोक आता तुमची महिमा गातात आहे, कारण अचानक काय झालं आहे बघा, सन्मान मिळाला आहे. तर हे सगळे म्हणतात हे महाप्रभूंची कृपा आहे, महाप्रभूंची. किंतु तोमार स्मरणेर नाहे आई मुख्य फल, फलाभास आई याते विषय चंचल. पण गोपीनाथ पटनायक हे साधारण व्यक्ती नाही आहे, शुद्ध भक्त आहेत. म्हणून ते म्हणतात की तर जनरल आपलं काय असतं की बहुतेकवादी लोक काय म्हणतात की कृष्ण कृपा झाली म्हणजे काय, पैशाचा वर्षाव झाला पाहिजे, मान सन्मान, ही कृपा नाही आहे. म्हणून ते म्हणतात की ही बेसिकली भगवंतांची कृपा, ॲक्च्युअल कृपा म्हणजे ही नाही आहे. मुख्य फळ भक्ती करण्याचं हे नाही आहे, हे लक्षात घेणे आवश्यक. मुख्य फळ काय तर त्याच्या आधी सांगतात की हा फलाभास आहे. फलाभास म्हणजे त्याला म्हणतात बाय प्रॉडक्ट, किंवा हे तर आपोआपच येतं. जसं आभास म्हणजे काय, जसं आपण म्हणतो नामाभास, ऐकला ना शब्द. तर पहिले काय अपराधयुक्त नाम, पहिल्यांदा आपण जप करायला लागतो तेव्हा काय होतं, आपल्याला ट्रेनिंग नाही आहे त्यामुळे
जे काय 10-11 आपण पहिल्या इनअटेंटिव्हनेस म्हणून बाकी सगळे आपण जे बघतो भक्तांप्रती द्वेष वगैरे, हे जे 10-11 अपराधासहित आपण जप करत असतो त्याला म्हणतात नाम अपराधासहित नाम. पण ते घेतच आपण काय होतो, अशा स्टेजवर होतं की आपलं अटेन्शन वाढतं, अपराध कमी होतात. तेव्हा नामाभास स्टेज येते. नामाभास म्हणजे स्टेज म्हणजे काय, नामाभास अवस्था म्हणजे ही ॲक्च्युली आपली जी आपण नाम घेताना ऐकतो. तर नाम संकीर्तन म्हणजे काय किंवा जप म्हणजे काय, तर हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एक हा जो शब्द आहे तो आपण ऐकतोय, कानाद्वारे आपल्या हृदयात जातो आहे. तर जेव्हा अपराध कमी होतात तेव्हा हळूवारपणे ॲक्च्युली थोडाफार आपल्याला अटेंटिव्हनेस वाढतो आणि नाम घेतो आहे. तर तेव्हा आपल्याला ॲक्च्युली त्याचा परिणाम लक्षात येईल ना, हे की नाही. तर हृदय शुद्धीकरण होतं तेव्हा ॲक्च्युअल नाम आपण श्रवण करतो. त्याला म्हणतात नामाभास. पण ते म्हणजे नामाभास काय टिकत नाही, ते त्वरित आपलं परत गाडी मन इकडे तिकडे जाईल. त्याला म्हणतात नामाभास. ते जसं त्याचं उदाहरण दिलं आहे, तुलना करतात की जसं सूर्योदयापूर्वी काय होतं, ब्रह्ममुहूर्त म्हणजे जसं सूर्य यायच्या आधी त्याच्या आधीच अंधार गायब होतो, हो की नाही. असं नाही की सूर्य दिसायला जेव्हा लागतो तेव्हाच अंधार जातो, नाही. सूर्य अजून अधांतरी आहे, क्षितिजाच्या म्हणजे बेसिकली पलीकडे आहे. तरी ती जी सकाळची उजाड झाली म्हणजे उजाडला की नंतर काय होतं, अंधार गायब होतो आणि चोर पळून जातात, हे की नाही. नंतर सूर्य येतो, तर ती जी स्टेज ती नामाभास. आणि नंतर मग शुद्ध नाम म्हणजे सूर्य उगवलेला आणि ॲक्च्युली सगळं काही दिसतं आपल्याला. सूर्य वर आल्यानंतर काय होतं, संपूर्ण प्रकाशात व्यवस्थित दिसतं आपल्याला. त्याला म्हणतात शुद्ध नाम. मग पूर्णपणे अपराधांवर लक्ष न देता आपण हरिनाम, आणि त्याच्यात मग जी प्रार्थनात्मक हरिनाम होतं. बेसिकली हरिनाम काय आहे, आपण प्रार्थना करतो की मला तुमच्या सेवेमध्ये संलग्न करा, म्हणजे हरे कृष्ण. ॲक्च्युली महामंत्र म्हणजे आपण सतत काय करायला पाहिजे की त्याचा अर्थ म्हणजे की सेवेमध्ये. तर असं नाही की हरिनाम झाल्यानंतर मग सेवेमध्ये तेवढं दुर्लक्ष राहील. सेवेमध्ये सेवा 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 ही सतत त्याच्यात आनंद आला पाहिजे, रुची आली पाहिजे. तर यांचं म्हणणं काय की हा त्याचप्रकारे हा फलाभास आहे. श्रीकृष्ण महाप्रभूंची कृपा जी आहे त्याचा हा फळ आभास, म्हणजे ही ॲक्च्युअल कृपा नाही जी माझी ही जी भौतिक संपत्ती वाढली आहे. कारण काय, या ते विषय चंचल. कारण भौतिक संपत्ती जी आहे ही चंचल आहे, ही कधीही टिकणार नाही आहे. म्हणून ही महाप्रभूंची ॲक्च्युअल कृपा नाही. महाप्रभूंची ॲक्च्युअल कृपा काय ती सांगतात आहे. त्याआधी 2 पॉईंट्स आपण डिस्कस करू. तर त्याआधी इथपर्यंत आपण बघू की या घटनेमध्ये 2 गोष्टी झाल्या. आता प्रतापरुद्र महाराज यांचे स्नेह संबंध आहेत कोणाशी, भवानंदराय आणि त्यांच्या पुत्रांशी, आहे की नाही. पण आणि त्यांचे स्नेहसंबंध त्यांच्या पुरुषोत्तम जन ज्यांचा जो राजपुत्र आहे त्यांच्याशी पण आहे सेम. पण याचा अर्थ असा नाही झाला, पण याचा अर्थ त्या पुरुषोत्तम जन यांचे संबंध आपल्या गोपीनाथ पटनायकशी स्नेहसंबंध नव्हते. म्हणजे आपलं असं होणार म्हणजे भक्तांमध्ये पण की एकाशी जवळीक असेल, स्नेहसंबंध असतील, याचा अर्थ नाही की सगळ्यांशीच असतील. म्हणजे एका व्यक्तीशी समजा आहे पण त्याचे जे स्नेहसंबंध असतील त्याच्याशी त्या व्यक्तीशी आपले स्नेहसंबंध असणारच असं नाही आहे. याचा अर्थ काय, म्हणून आपण सदैव आपले जे कार्य आहेत ते असे असले पाहिजे की कुणी पण आपल्याला त्याच्यावर आक्षेप घेतला नाही पाहिजे. तर
आपला स्नेहपात्र व्यक्ती आहे, त्याने कुठले कार्य केलं तर आपण त्याच्यावर काही पण आक्षेप घेणार नाही, कारण काय प्रेम आहे. ओके नाही. तो प्रतापरुद्र महाराजांनी कधी पण चिंता केली नाही भवानंदरायांच्या पुत्रांनी पैसे दिले नाही दिले, पण पुरुषोत्तम त्यांना सिरियस होता. त्यामुळे आपण काळजीपूर्वक असावे. दुसरं, गोपीनाथ पटनायक शुद्ध भक्त आहे, पण तरी त्यांना ही संकट आलं. कशा प्रकारे? भौतिक संकट. तर असं कधी समजू नये की अरे एवढे प्रगत भक्त यांना कसं काय कुठला प्रॉब्लेम आला. तर कुठल्याही स्टेजवर प्रॉब्लेम येईल. जसं भरत महाराज किती प्रगत आहेत, भावस्थेवर आहे, तरी प्रॉब्लेम आला. तर गोंधळून जाऊ नये. प्रॉब्लेम कुठल्याही पण स्टेजला येऊ शकतात, इवन आपल्याही जीवनात येऊ शकतात. तर समजा तुम्ही पण भाव स्टेजवर आले तरी असं समजू नये की आता मी गाठलं सगळं, म्हणजे वैकुंठ गाठलं नाही. तर सर्व जे वैष्णवता यांचे पूर्ण फॉलो करणे आवश्यक आहे. कधीही जी प्रॉब्लेम कोणाला येऊ शकतो. आणि दुसरं, आता गोपीनाथ पटनायक यांनी लक्ष दिलं नाही की बेसिकली अरे राजाचे पैसे मी खर्च केले. विचार करायला पाहिजे ना पहिले, ते देणे आहे ते खर्च करून टाकले. तर इंडिपेंडेंट ॲक्शन घेतली त्यांनी, हे की नाही. ते नेहमी काय करते, आपल्याला गोंधळ, आपल्या प्रॉब्लेममध्ये संकटात टाकेल. कोणी म्हणाल की आता मी या प्रांताचा राजा झालो आहे, म्हणजे माझ्याकडे आता अधिकार आहे, तर म्हणून मी काहीही करेल, संकटात येईल. नेहमी रूल फॉलो करायला पाहिजे बेसिकली. तर महाप्रभू आता पुढे 145 श्लोकानंतर ॲक्च्युअल टिप्स देणार, इन द सेन्स की गृहस्थाने कशा प्रकारे जी संपत्ती खर्च करावी, पहिले कशी कमवावी, कशी खर्च करावी, जेणेकरून त्याला पाप लागणार नाही, किंवा बेसिकली या जन्मी आणि पुढच्या जन्मी त्याला तो त्रास होणार नाही. कशा प्रकारे कमवावी आणि कशी खर्च करावी, त्याचा उपयोग कसा करावा. आणि दुसरं आत्ता बघितलं आपण की या भक्तीचा मेन उद्देश, मेन फळ काय भक्तीचं, असं नाही. हां, दुसरं जनरली असतं. एखादा समजा गरीब आहे, नाही गरीब म्हणजे नॉर्मल आहे, मिडल क्लास, आणि भक्ती करतो आहे, आणि नंतर तो समजा श्रीमंत झाला, तो म्हणतो अरे याची भक्ती खूप प्रगती झाली, भक्तीत प्रगती झाली म्हणून त्याची भौतिक प्रगती झाली. तर ॲक्च्युली तसं नाही आहे, असं समजू नये. ते फळ नाही भक्तीचं. भक्तीचं फळ काय आहे, कृष्णाप्रती किती तो आसक्त झाला आहे, प्रेम. तर हे समजणे महापुरुष इवन गोपीनाथ पटनायक सांगतात की भक्तीमध्ये प्रगती म्हणजे भौतिक प्रगती नाही, कृष्णाप्रती आसक्ती किती आहे, चिंतन किती, त्याप्रती. पुढे हे सांगतात की बेसिकली मग खरं फळ काय भक्ती केल्याचं. राम राय वाणीनाथ हे कैला निर्विषय सही कृपा मोठे नाही याते ऐसे है. तर कृष्णाप्रती आसक्ती आणि भौतिक विषयांप्रती अनासक्ती हे फळ आहे. ते म्हणा अरे मी काय करतो, मला कृष्णप्रेम पण आहे पण विषय आसक्ती पण आहे, हे दोन्ही चालू नाही शकणार. म्हणजे दोन्हीकडे प्रेम आहे, स्नेह आहे, भौतिक विषयांप्रती पण प्रेम आहे, आणि मला भक्ती पण करणं आवडतं, त्याच्याबद्दल बरं प्रेम आहे. हे जास्त वेळ चालणार नाही. इन द सेन्स तर हे काय म्हणतात आहे की माझे जे 2 भाऊ आहेत, रामानंदराय आणि वाणीनाथ, त्यांना तुम्ही तुमची ॲक्च्युअल कृपा दिलेली आहे. ती कृपा काय, निर्विषयचं केलं त्यांना या दोघांना कुठल्याच प्रकारे विषय आसक्ती नाही आहे. हे ॲक्च्युली तुमच्या कृपेचं फळ आहे. खरी कृपा तुम्ही त्यांना दिली. सही कृपा मोते नाही, मला ही कृपा दिली नाही तुम्ही. मला काय दिलं, ॲक्च्युली तुम्ही अजून भौतिक संपत्ती दिली. याते हेचे आहे. तर ॲक्च्युली दार लोटून घ्या, नाही दार लोटून घ्या मेन. शुद्ध कृपा कर गोसाई घुचाय विषय निर्विण्ण हैनु मोते विषय ना है. बाकी काही करू नका.
काय म्हणतात ते, आता मला शुद्ध कृपा करा, गोसाई गुच्छाय विषय, मला निर्विषयी करा, माझी जी विषयाप्रती आसक्ती आहे ती नष्ट करा. निर्विण्ण हैनु मोते विषय न है, मी या भौतिक विषयांप्रती विरक्त झालो पाहिजे. निर्विण्ण म्हणजे विरक्त, ही कृपा करा. आता महाप्रभू आता देणार आहेत काय उपदेश. प्रभू कहे संन्यासी अबे हैव पंचजन, कुटुंब बाहुल्य तुम्हारा की के करे भरण. महाप्रभू म्हणतात, जर तुम्ही सर्वांनी संन्यास आश्रम धारण केला आणि सर्व प्रकारे तुमचे जे धन अर्जन करण्याचे सर्व व्यवसाय सोडून दिले, तर तुमचा हा जो पूर्ण मोठा कुटुंब कसा चालेल. तर बेसिकली फर्स्ट थिंग की असं समजून आहे की चला आता मी जसा कूर्मा ब्राह्मण, तो काय म्हणतो महाप्रभू गेल्यानंतर की आता मी तुमच्यासोबतच येतो. महाप्रभू म्हणतात हे चालणार नाही. तो म्हणतो आता महाप्रभू मला हा तो भौतिक जंजाल आहे, संसार आहे, त्याच्यातून त्यात राहायचं नाही, मी तुमच्यासोबत येतो. महाप्रभू म्हणतात नाही, घरे रहो कृष्ण नाम लव निरंतर, त्याने तुम्ही मला प्राप्त करा. तर बेसिकली सिच्युएशन चेंज नाही करायची, कॉन्शियसनेस म्हणजे चेतना चेंज करायची. वातावरण चेंज करून काही होणार नाही. तर गृहस्थाने काय करायचं, पैसे अर्न करणे आवश्यक आहे, पण आता काय करणे आवश्यक आहे, कसं करणे. महाविषय कर किंवा विरक्त उदास, जन्मे जन्मे तुम्ही पंच मोर निजदास. तर महाप्रभू सुरुवातीला त्या सगळ्यांना म्हणतात की जरी तुम्ही भौतिक कार्यांमध्ये मग्न असाल, हे होत आहे का, काय झालं आहे, नाही चालू आहे हा पण चालू आहे ना, की तुम्ही जे आहेत भवानंद राय आणि त्यांचे पुत्र, तुम्ही भौतिक कार्यांमध्ये असाल किंवा विरक्त असाल, म्हणजे ग्रहस्थ आहेत की विरक्त, मला सर्वजण तुम्ही सतत जन्मोजन्मी प्रिय आहात, कारण तुम्ही मला पूर्णपणे शरणागत. किंतु मोर करी, आता म्हणतात किंतु मोर करी एक आज्ञा पालन. आता देतात आहे उपदेश, स्नेहपात्र आहे, पण यानंतर असं करू नका, कारण अशी घटना झालेली आहे तुमची. व्यय ना करी किछु राजार मूलधन, यानंतर मात्र तुम्ही, माझी आज्ञा आहे, राजाची जी संपत्ती आहे ती खर्च करू नका, कारण ती राजाची संपत्ती आहे. आता ते म्हणतात का नाही करावी. राजार मूलधन दिया ये किछु लभ्य है, सैधी न करी नाना धर्मे कर्मे वे. ते म्हणतात आहे की तुम्ही जो जॉब करताय त्यात तुम्ही जे काय टॅक्स कलेक्ट केला आहे किंवा तुमचं धन अर्जन झालं, पहिली गोष्ट काय करा, राजाचं जे मूळ धन आहे म्हणजे टॅक्स जो आहे तो त्याला परत करा. याते दुई लोक ये, त्यानंतर सही धन करी हे नाना धर्मे कर्मवे, नंतर तो तुमचा सॅलरी आहे त्याच्यात तुम्ही काय करायचं, धार्मिक ॲक्टिव्हिटी आणि तुमचं जे काय तुमचं जे म्हणजे कुटुंबाला लागणारे सर्व जे कार्य आहेत ते नंतर करणे. तर फर्स्ट थिंग काय करणे, हे पूर्ण दार लोटूनच घ्या. आवाज आला तरी चालेल, पण तर ते रिपेअर करावंच लागेल. तर फर्स्ट थिंग तुमचा जॉब आहे लोकांकडनं टॅक्स कलेक्ट करणे आणि राजाला देणे, तो देऊन टाका राजाचा जेवढा आहे तो. तुमची सॅलरीवर तुम्ही संतुष्ट राहा. त्यानंतर तुमची कार्य काय, आता रिलिजियस कार्य काय ते बघा. आता सॅलरीमध्ये काय करायचं, गृहस्थासाठी हे आहेत काय आहेत ते उपदेश महाप्रभू देतात. कोण आहेत, वाणीनाथ आपलं गोपीनाथ पटनायक कोण आहे, गृहस्थ आहे, जॉबधारी म्हणजे करणारा. असत व्यय ना करीह याते दुई लोक याय, एत बली सभाकारे दिले न विदाय. नंतर एकही पैसा पापकृत्यामध्ये करू नका.
आपल्याला माहिती आहे पापकृत्य म्हणजे सगळे जे 4 रेग्युलेटरी प्रिन्सिपल तोडणारे, म्हणजे 4 हे मांसाहार, अवैध संघ, नशापान आणि जुगार. कारण पैसा आला तर गोपीनाथ पटनायक म्हणतात की यांनी काय केलं, यांनी उडवले. जमीनदार म्हणजे काय असतात, भरपूर पैसा असतो. तर इथे म्हणून आज्ञा देतात की ते करणे नाही. का करणं नाही? कारण जर तुम्ही असं केला, तुमचा जो हार्ड अर्न मनी, तो फर्स्ट थिंग काय आहे की पैसा कमवताना कुठलेही म्हणजे पापकृत्य करून पैसा कमवणे नाही, एकदम लिगली कमवणे फर्स्ट थिंग. तर लोक काय म्हणतात, अरे हा पाप म्हणजे समजा भ्रष्टाचाराचा पैसा, चला दान देऊ, हे की नाही, का पैसा, तर दॅट इज ऑल्सो नॉट रिकमेंडेड. दान कसं देणे, कष्टाने कमवलेले लिगल मनी ते देणे महाप्रभू म्हणतात फर्स्ट. पहिले तर राजांच्या ह्याच्यात आता म्हणून जे आपलं जे काय असेल कंपनी, ती कंपनीचे परफेक्ट काम करणे, सॅलरी घेणे, त्यात दानधर्म करणे आणि आपल्या कुटुंबासाठी ऑफकोर्स फ्रुटी म्हणजे कुटुंबासाठी कार्य करणे. जर हा पैसा कुठल्याही पापकर्मामध्ये आपण उपयोगात आणला तर काय होईल, या ते दुई लोक आहे, या जन्मी आणि दूरच्या जन्मी पण काय होईल, शांती लाभणार नाही. यू विल लूज बोथ धिस अँड नेक्स्ट लाईफ. हे सांगितल्यानंतर त्यांनी सभाकार्य दिले न वेद आहे. महाप्रभू म्हणतात की तुम्ही जा, आम्ही आता घरी जा. रायर घरे प्रभूर कृपा विवर्त कहिल, भक्तवात्सल्य गुण याते व्यक्त हैल. अशा प्रकारे महाप्रभूंनी भवानंद राय यांच्या कुटुंबाला काय दिलेलं आहे, कृपा दिली. ती कृपा इथे आपण वर्णलेली, जरी ती कृपा वेगळी वाटते. आय मीन आपल्याला वाटेल की कृपा आहे की नाही, हे की नाही. पहिल्यांदा ते खूप हे होते, सभाय आलिंगिया प्रभू विदाय यबे दिला, हरिध्वनी करी सब भक्त उठी गेला. तर महाप्रभू यांनी सगळ्यांना आलिंगन दिलं आणि सगळ्यांना पाठवलं. तर सर्व भक्त उठले आणि जोरदार हरी म्हणून त्यांनी तिथून ते गेले. प्रभुर कृपा देखी सबार हैला चमत्कार, ताहार भुजिते नारे प्रभुर व्यवहार. तर अशा प्रकारे भवानंद राय यांना स्पेशल कृपा दिलं. हे बघितल्यानंतर सगळ्यांनी काय झालेलं आहे, सगळे आश्चर्यचकित झाले की कशा प्रकारे हे श्री महाप्रभूंना सगळ्यांना किती स्नेह, आपलं जवळ आहेत हे. तर अशावरून ते महाप्रभूंचं बिहेवियर बघू शकले, स्वभाव बघू शकले. तार सबे यदि कृपा करीते साधिल, आमा है ते किछु नाहे प्रभू तबे कहिल. जेव्हा पहिल्यांदा आले होते सगळे भक्त, अरे महाप्रभू गोपीनाथ पटनायकला फाशीला लावतात आहे, तेव्हा महाप्रभूने मी काय करू शकत नाही, तर एक नाही, माझ्याकडे कशाला आले ते. गोपीनाथेर निंदा आर आपण निर्वेद, आई मात्र कहिल इहार ना भुजी बेभेद. आता एक याच्यात पॉईंट एक आहे, म्हणजे अर्थात हे सगळ्यांना हे नाही आहे, पण एक आमचे प्रभू आहेत, जसे हा जो पॉईंट आहे ना कुठला, तो भ्रष्टाचाराचा, ते पोलीसमध्ये होतं. ते म्हणे बा प्रभूजी संकटात आहे मी, की माझे सगळे जे सवंगडे आहेत, म्हणजे सगळे जे आहेत सगळे लाच घेतात, हे की नाही. म्हणजे हे जो प्रथा आहे ती, आणि मी घेत नाही, त्यामुळे होतं काय की गडबड होते म्हणे, की सगळे माझ्यावर वैर होतं की, आणि मला माहीत आहे हे, तर मी काय करू, हे की नाही. ते म्हणतात अरे तू नाही घेतलं मग सगळ्यांनाच नाही घ्यायला लागलं, मग सगळं गडबड होते ते. आणि मी काही एवढा मोठा पोस्टवर नाही आहे की म्हणजे मी काय हे करू शकतो, मी म्हणजे मला असं करावं लागेलच, असं काय संकटात सापडलं काय. तेव्हा मी
आपल्या वरिष्ठ भक्तांना विचारलं वरिष्ठ काय करणार ते असं, तर अशा परिस्थितीत काय करणार व्यक्ती, कारण तो एक सर्वसामान्य व्यक्ती आहे, तो काय जॉब सोडून देणार नाही की ठीक आहे मी. तेव्हा महाप्रभूंनी लोटून घ्या दार लोटून घ्या. तर आपले हे जे सिनियर भक्त म्हणाले की अशा स्थितीत आपण काय करू शकतो, त्यांना सांगितलं की तुम्ही जे आहेत ते कुठलाही विचार न करता, जे आता तुम्हाला कारण डेस्टिनीच आहे ही आणि तो तुमचे कामच होणार नाही, कलियुग आहे हा, तर ते डायरेक्ट येऊन तुम्ही पेटीत टाकून द्या, दानपेट, त्याचा विचार काय करायचा नाही. तेव्हा तुम्ही सेफ राहा, आहे की नाही. म्हणजे विन विन सिच्युएशन. कारण कृष्ण बघतील मदत, कारण तुमचा मेन हे काय एम काय, तो पैसा घेणे नाही आहे की नाही. तर एक वन थिंग हे आहे. तर ओव्हरऑल आपण कधी पण असं कोणाला याच्यात ठेवू नये, काय म्हणतात त्याला, नाही म्हणजे खरं ज्ञानच द्यावं. तर ते म्हणते की आता जसं दुसरं उदाहरण, जसं भक्तीमध्ये आपण म्हणतो की आता सेकंड उदाहरण बघा. एक जण होता की जो पान शॉपवाला होता आणि तो भक्त झाला, म्हणून मी कंठीमाळा घालू का. म्हटलं प्रॉब्लेम आला आहे की नाही, कंठीमाळा सिगरेट पान विकतो आहे की नाही. तर परत त्यांना वरिष्ठांनी तर म्हणजे एक काम करतो, कंठीमाळा घाललेली काही म्हणजे कंठीमाळा घालणेच असं काय त्यांनी तुझी हे होणार नाही, मंदिराला झाला तर घाल. आणि तू म्हणत मग एक काम करतो, मी हा पानशॉपच बंद करतो, आहे की नाही. पण तुझा दुसरा काही स्किल आहेत का, नाही आहे की नाही. म्हणजे बेसिकली म्हणून पहिले काय करणे, तर त्याला आदेश म्हणजे वरिष्ठांनी सांगितले की जी तुमची गाडी चाललेली आहे तीच करत राहा आणि कृष्णचिंतन करत राहा. आणि त्याच्यात तू एकर घेऊन बेसिकली माझं दुसरं काय मी करू शकत नाही म्हणून मी करतो आहे. आणि कृष्ण ददामी बुद्धी योगमतम, कृष्ण तुम्हाला तुमची अर्जमेंट करतील नंतर, आहे की नाही. सध्या कारण समजा या ॲक्च्युअली त्यांनी बंद केलं तर तू रस्त्यावर येईल. तर तुमची जी इंटेन्सिटी आहे भक्तीमध्ये ती वाढवा. आणि तुमचं जी ॲक्च्युली प्रारब्ध तुमचा आहे, तर प्रारब्धामध्ये तुमचं कार्य करत राहा. आणि कृष्ण तुम्हाला मदत करतील. जी तुमची इकॉनॉमिकल सिच्युएशन नाही आहे चांगली, ती होईल चांगली. पण आयडियली हे की नाही, तर सिगरेट विकणे तो पण हे आहे. म्हणजे किंवा दुसरं एक होते ते स्टुवर्ड असतात ना प्लेनमध्ये, हे सर्व करतात मीठ आणि हे की नाही झालं, तर तो भक्त झाला. तो आता काय करू शकतो, चांगला पेमेंट असतं त्यांना आणि दुसऱ्याकडे तर पेमेंट मिळणार नाही काही, दुसरीकडे असं पेमेंट मिळत, आता काय करू. सेम की कंटिन्यू करा, पहिला बघा आम्ही, नंतर मग तुमचे साठा झाला तुम्ही बघताय दुसरा बिझनेस. म्हणजे टेक अ डिसिजन कसं वाईजली, तडकाफडकी नाही. फर्स्ट थिंग की तुम्ही स्टेडी व्हा पहिले, कशात भक्तीमध्ये स्टेडी व्हा आणि नंतर हळूवारपणे. पण हे जाणणे आवश्यक आहे की ह्या गोष्टी कधीच आपल्याला हेल्प करणार नाही. आपण असं फसू शकत नाही कोणाला की नाही तुमच्यासाठी होईल चांगलं, नाही. कृष्ण फक्त एकमेव व्यक्ती आहे जे सगळं शुद्ध करू शकतात, आलं लक्षात. आपण नाही, व्यक्ती नाही करू शकत. आणि महाप्रभू आता या याच्यात आपण बरोबर हे करतो की महाप्रभू सांगतात आहे की जगन्नाथांकडे प्रार्थना करा, आहे की नाही. जा सगळे जगन्नाथाला प्रार्थना करा. तर आपण असं भगवंतांना आरो मशीन असतं ना, आरो मशीन काय असते, आरो वॉटर प्युरिफायर बघितलं की नाही, काय ते काय करतं ते पाणी शुद्ध. तर त्या भगवंतांना आपण फूड प्युरिफायर म्हणून नाही समजलं. म्हणजे काय, बोगा बनवा आणि करा आरो मशीन, नाही शुद्ध करा म्हणजे मी खाऊ शकतो. प्रार्थना करा. भगवंत काय मग महापुरुष शिकवतात की ते कशासाठी, संकट आलेलं आहे प्रार्थना करा. लक्षात ठेवा आपल्या जीवनामध्ये जे जे संकट येतात ते काय, एक अशा प्रकारची स्थिती आहे, परिस्थिती ज्यात आपली
विचार करा, फायनल संकट काय आपलं? मृत्यू आहे, जो खूप वेदनादायक असतो, आहे की नाही? कारण वेदना काय होतील, जितका आसक्ती आपली आहे तेवढ्या वेदना वाढतील. तर त्या क्षणी जेव्हा वेदना आहे तेव्हा आपण भगवंतांना प्रार्थना करणार आहे का, जर आपण प्रॅक्टिस केली नाही? म्हणजे आहे की नाही, छोटी छोटी संकट आहेत ती म्हणजे काय शिकवतात आहे की ॲक्च्युली प्रार्थना करा, आपण करा आणि दुसऱ्यांना पण सांगा, भक्तांना, की माझ्यासाठी प्रार्थना करा. कारण भक्तांची जी प्रार्थना आहे खूप भगवंत ऐकतात. आता काय केलेलं आहे, सगळे सार्वभौम भट्टाचार्य, काशी मिश्रा, सगळे गोपीनाथ पटनायकसाठी प्रार्थना करतात आहे. त्यामुळे महाप्रभूंनी जगन्नाथ थ्रू तर भक्तांना सांगणे की माझ्यासाठी प्रार्थना करा, स्वतःही प्रार्थना करणे, दुसऱ्यांसाठी, सर्व भक्तांसाठी आणि आपल्यासाठी जीवनामध्ये. तर ही जी प्रॅक्टिस सेशन आहे ॲक्च्युली, ज्या आपल्या जीवनामध्ये घटना घडतात, की प्रार्थना करणे, सिच्युएशन काय, की मला भक्तीमध्ये म्हणजे भक्तीत प्रगती होण्यासाठी सिच्युएशन करा, म्हणजे हे काय तर प्रार्थना करणे ही आपल्याला सवय लावायलाच पाहिजे. येते लक्षात? तर हे महाप्रभू शिकवतात आहे फर्स्ट थिंग. नाही तर त्यांनी सांगितलं असतं, तर वैरागी याने कुठल्याही प्रकारे जास्तीत जास्त भौतिक गोष्टीत लक्ष घालू नये. तर महाप्रभू म्हटलं असतं ना, माझा तो शिष्य आहे की नाही, कारण त्याच्या वैराग्यामध्ये प्रॉब्लेम येते. महाप्रभू म्हणतात, अरे मी भिकारी आहे आणि तुम्ही मला राजाकडे भीक म्हणतात ना, की मी चादर फैलू राजासमोर की माझ्या भक्ताला वाचवा. हे वैराग्याचं काम नाही, येते नाही ऑब्विसली. तर या गोष्टी आपण तर हे सगळे ॲक्च्युली गौरांग प्रभूंना यांनी चैतन्य चरितामृत डिप्लोमा कोर्स घेतला आहे कुठे वाड्याला, तर मी अटेंड केला. तर त्याचे सगळे अंत्यलीलाचे पॉईंट त्याने शिकले. तर आता अंत्यलीला संपला, आत्ता परवा, म्हणून मी लेटेस्ट आहेत आणि गोपीनाथ पटनायक आपला इथेच चाललेला, त्यामुळे सगळे पॉईंट्स मी लिहून ठेवलेले. तर प्रभुपादांच्या तात्पर्यातून गौरांग प्रभूंनी हे सगळे काढले, की गृहस्थांनी कसं वागायचं, कसा व्यय करायचा, आणि विरक्त व्यक्तीने कुठल्या ह्याच्यात, तो विरक्त व्यक्तीने काय करणे, ऑफकोर्स की जो पण भौतिक प्रॉब्लेम आहे जो क्रिएट केलेला आहे त्यांनी त्यांच्या कार्यांनी, म्हणजे आता गोपीनाथ पटनायकनी खर्च केले, उडवले, त्यासाठी काय करू शकतो, प्रार्थना. त्याचं ते म्हणू शकत नाही की ठीक आहे, मी तुझ्या कंपनीत येऊन तुझ्या बॉसला सांगतो की यांनी काहीतरी इंद्रिय केली, याला माफ करा. विरक्ताचं काम नाही, याचं लक्षात. तर हे महाप्रभू शिकवतात. तर इथे पहिल्यांदा महाप्रभू म्हणतात, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही गोपीनाथ पटनायक, कारण त्यांनी तो व्यय केलेला आहे. आणि आता काशी मिश्रे ना साधिल गोपीनाथेर निंदा आर आपण निर्वेद, आई मात्र कहिल इहार ना भुजीब भेद. त्यानंतर कुठपर्यंत आलं आपण? हा श्लोक 148 झाला आता, की भगवंतांनी सुरुवातीला काही ऐकलं नाही, पण नंतर कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात की मी फक्त महाप्रभूंचा आणि गोपीनाथ पटनायक यांच्यामधला जो त्यांच्या कार्यांमध्ये काय भेद आहे तो सांगितला आहे, पण याचं डीप मिनिंग काय ते समजणे मुश्किल आहे. की महाप्रभू वरवर सांगतात आहे की माझं काही घेणं देणं नाही, पण ॲक्च्युली भक्त आहे म्हणून महाप्रभूंनीच त्याला वाचवलं. तर जगन्नाथ आणि महाप्रभू कोण आहेत, सेम आहेत, पण महाप्रभू सांगतात की तू माझा गैरफायदा नका घेऊ. म्हणजे इन द सेन्स की मी अशा गोष्टी नाही तर तसं केलं असतं तर मग बाकी सगळेच केले असतं सगळ्यांनी. अरे मग महाप्रभू आहेत ना आपले वाचवायला, हे की नाही, इन द सेन्स. तर शिकवण म्हणून म्हणतात, आदेश देतात आहे. काय म्हणतात महाप्रभू इथे, किंतु मोर करी हे एक आज्ञा पालन, हे माझं आज्ञा आहे की व्यय काय करायचा, संचय कसा करायचा, व्यय कसा करायचा गृहस्थानी, तो बघणे. काशी मिश्रे ना साधिल राजार ना साधिल, उद्योग विना महाप्रभू एत फल दिल,
आणि महाप्रभूंनी गोपीनाथ पटनायकला अशा प्रकारे लाभ दिला बेसिकली, जी काशी मिश्रांनी त्याच्याकडे न जाता, आहे की नाही, स्वतः गेले का महाप्रभू नाही गेलं तरी काशी मिश्रांनी महाराज प्रतापरुद्र महाराजांना सांगितलं, प्रतापरुद्र महाराजांनी कृपा दिली. चैतन्य चरित्र ऐ परम गंभीर, सई भुजे तारपदे यार मनधीर. ते महाप्रभूंचे जे इंटेन्शन्स आहेत, त्यांच्यामध्ये त्यांच्या हृदयामध्ये काय इच्छा आहेत, काय प्लॅन्स आहेत, ते इतके खोलवर आहे की कोणीच समजू शकत नाही. जर आपली महाप्रभूंच्या चरणी श्रद्धा नसेल पूर्ण, तर या गोष्टी समजू शकत नाही. हे कविराज गोस्वामी म्हणतात, यई इहा शुने प्रभुर वात्सल्य प्रकाश, प्रेम भक्ती पाय तार विपद याय नाश. जरी आपण समजू किंवा समजू नाही महाप्रभूंची काय कृपा, तरी श्रद्धापूर्वक आपण गोपीनाथ पटनायक आणि महाप्रभूंची त्यांना जी असीम कृपा आहे याबद्दल आपण श्रवण करू, तेव्हा लाभ काय, फलश्रुती आपण कृष्ण प्रेमाच्या स्तरावर उन्नत होऊ आणि आपल्या जीवनातील सर्व जे संकट आहेत ते नष्ट होते. फक्त हे श्रद्धापूर्वक आपण ऐकले की महाप्रभू ॲक्च्युली आहेत. आपण तो श्लोक आहे की महाप्रभूंचं फक्त स्मरण करणे याने काय होईल, एक्झॅक्ट वर्ड सापडत नाही मला, विपरीतम सापडलं. कथम जन स्मृते यस्मिन् दुष्करम सुकरम भवेत, विस्मृते विपरीतम स्यात् तम श्री चैतन्य नमामितम. म्हणतात आहे कविराज गोस्वामी, कथांचन स्मृते यस्मिन. जेव्हा पण आपण संकटासमयी भगवंतांचं काय केलेलं आहे, नामस्मरण करू, तेव्हा आपल्याला त्या समस्या इझिली सॉल्व करता येतील. पण विस्मृते विपरीतम स्यात्, समजा भगवंतांचं स्मरण करत नाही आहे तर साध्या गोष्टी पण संकट होते. श्री चैतन्य नमामितम, अशा महाप्रभूंना मी नमन करतो, ज्यांचं स्मरण कठीण समय, कठीण वातावरणात आपल्याला इझी करून टाकतील, कठीण घटना म्हणजे समस्या. आणि समजा विसरू, विपरीतम स्यात्, कारण तर साध्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला मोठ्या होतील. श्री रूप रघुनाथ पदे यार आश, चैतन्य चरितामृत कहे कृष्णदास. अशा प्रकारे श्री रूप आणि रघुनाथ यांच्या चरणींची कृपा प्राप्त करण्याची इच्छा, अभिलाषा करून कृष्णदास कविराज गोस्वामी चैतन्य चरितामृत कथन करतात. दादा आहे अध्याय 10. महाप्रभू आणि त्यांचे भक्त प्रसाद ग्रहण करतात. वंदे श्रीकृष्ण चैतन्यम भक्तानुग्रह कातरम, येन केनापि संतुष्टम भक्तदत्तेन श्रद्धया. मागच्या अध्यायामध्ये जरा सिरियस एपिसोड होता, पण आता हा अध्याय एकदम प्रसादात आहे. म्हणजे इस्कॉनमध्ये म्हणजे गौडियामध्ये याच्यामध्ये किती आयटम्स आहेत, हे तुमचं जीवनामध्ये सगळ्या रेसिपी बनवण्यात जाते. समजा आता सुरुवात सगळ्या आयटमची लिस्ट आहे. जय जय गौरचंद्र जय नित्यानंद, जय द्वैतचंद्र जय गौर भक्तवृंद. हा आपला पुढच्या वेळेस ठेवायला पाहिजे होता, फीसच्या वेळेस. आता तर ज्या दिवशी तुम्ही ठेवणार होते, पुढच्या या क्षणी नाही.
वर्षांतरे सब भक्त प्रभु रे देखीते, परम आनंदे सबे नीलाचल यायते. महाप्रभू 18 वर्ष राहिले पुढे पुरीमध्ये. दरवर्षी 4 महिने बंगालमधले लोक कुठे होते ते पुरीमध्ये राहायचे. आपले सगळे जॉब बिब सोडून 4 महिने पूर्ण आपले रथयात्रेचे आधीचे त्यांची यात्रा किती महिन्याची होती? 4 महिने. एकच व्यक्ती शिवानंद सेन तो त्यांचा खर्च करायचा. काही घेऊन नाही यायचं. खाणं पिणं राहणं कोण करायचे? 1 मॅन आर्मी. अकोमोडेशन सगळं तेच. खायला बघण्याचं सगळं. दरवर्षी यायचं. रथयात्रा 4 महिने राहिल्यानंतर मग जायचं. 8 महिने बंगालमध्ये आपला जॉब करायचा. घरदार सगळं सोडून यायचं. आपला 1 वीक जातो तर आपल्याला भरपूर नंतर हे की नाही. तर यावर्षी तर प्रत्येक वर्षी 18 वर्ष सगळे बंगालचे ड्युटी आणि ओडिसातले सगळे यायचे. तर महाप्रभू जेव्हा बघितलं महाप्रभूंनी सर्व भक्त आले तेव्हा महाप्रभू खुश झाले. अद्वैत आचार्य गोसाई सर्व अग्रगण्य, आचार्य रत्न आचार्य निधी श्रीवास आदी धन्य. कोण कोण आलं? अद्वैत आचार्य. तर बंगालचे जे त्यांचे लीडर होते अद्वैत आचार्य, म्हणजे लीडर जसे आपले यात्रा लीडर. त्यांच्यासोबत कोण होतं? मेन आचार्य रत्न आचार्य निधी श्रीवास ठाकूर आणि इतर सर्व भक्त ग्लोरियस भक्त. यद्यपि प्रभुर आज्ञा गौडे रहिते, तथापि नित्यानंद प्रेमे चलीला देखीते. यावर्षी तर नित्यानंद प्रभूंना काय आज्ञा होती? बंगाल सोडायचं नाही, बंगालमध्ये प्रचार करणे. पण यावर्षी मात्र नित्यानंद प्रभूंनी ती आज्ञा मोडली आणि यावर्षी तेही निघाले. एकदाच आले. नंतर महाप्रभू त्यांना सांगतात की याच्यानंतर यायला नाही पाहिजे. महाप्रभू काय ॲक्च्युली दयाळू आहे पण स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी सगळ्यांना जॉब प्रोफाईल दिलेलं आहे. रूप रघुनाथ वृंदावन, नित्यानंद प्रभू बंगाल, हे की नाही. सगळ्यांना आपापले जॉब दिले. तर महाप्रभूंच्या प्रेमापायी काय झालं, त्यांनी नित्यानंद प्रभू यावर्षी यांच्यासोबत निघाले यात्रेला. अनुरागेर लक्षण ऐ विधी नाही माने, तार आज्ञा भंगे तार संगेर कारणे. कशामुळे? कारण अनुरागेर लक्षण, जो स्नेहाचं लक्षण काय? विधी नाही माने, हे की नाही. असं प्रेम आहे नित्यानंद प्रभूंचं जगन्नाथ चैतन्य महाप्रभूंप्रती. तेवढं आता मी राहू नाही शकत, तर विधी वगैरे पहिले आता महाप्रभूंना भेटायचं मला, हे की नाही. तारा आज्ञा भंगे तारा संगेर कारण. नंतर तर बघू महाप्रभू दंड देतील, पण महाप्रभूंचा संग तर होईल म्हणून नित्यानंद प्रभू निघाला. रासे यायचे घर यायते, गोपीर आज्ञा दिला, तार आज्ञा भांगी तार संगे से राहिला. तर रास डान्सच्या वेळेस कृष्णाने काय सांगितलं होतं सगळ्या गोपींना? अरे आला तेवढा रात्री, जा परत. इथे रात्री एवढे कसे काय आले? पण त्याने त्यांची आज्ञा मानली नाही, तिथेच थांबले ते, कारण त्यांना संग पाहिजे. आज्ञा पालने कृष्णेर यायचे परितोष, प्रेमे आज्ञा भांगिले हय कोटी सुख पोष. कृष्णांची जी आदेश आहेत ते पालन केल्याने कृष्ण ॲक्च्युली प्रसन्न होतात. पण कधी कधी कृष्णांची जी आज्ञा आहे ही प्रेमापायी, कृष्ण प्रेमापायी समजा आपण नाही मानली, ती महाप्रभू म्हणजे कृष्ण आणि महाप्रभूंना ज्या हजारो लाखो पटीने सुख देते. तर काय मेन आहे, तसं आता कोणीला म्हटलं की यात्रेला यायचं नाही तू, हे की नाही, तो म्हणाला रे इथे खूप सेवा आहे, तिकडे चांगलं मजा आहे, कथा आहे, कीर्तन आहे, प्रसाद आहे. तर हा कॉन्शियसनेस डिफरंट. पण म्हणून मला वृंदावनामध्ये आणि वृंदावनची कथा सेपरेशन आहे. एक उदाहरण देतो मी. तर स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी नाही, पण भगवंतांचं जे प्रेम आहे ते महाप्रभूंना भेटायचंच आहे, त्यासाठी मी आलो. नाही तर एक विचार करू शकतो, अरे सगळे 4-4 महिने दरवर्षी जातात आणि मी इथे एकटा आहे.
हा विचार नव्हता, प्रेमापायी. म्हणून महाप्रभू इथे लिहिलं आहे की प्रेमापायी समजा आज्ञापालन नाही केलं तर ते महाप्रभूंना, पण सेवा सोडून ते सेवेचं दुःख जाईल आणि मला फक्त आराम मिळेल प्रसादाने, ती चेतना व्यवस्थित नाही. ऑफकोर्स नित्यानंद प्रभूंचं तर काय कशाप्रती प्रेम आहे की एक जीव आणि म्हणजे एक जीव आणि दोन प्राण आहेत, हे की नाही, एक शरीर आणि दोन दोन कोण आहेत, नित्यानंद चैतन्य एकच आहे, अशा प्रकारे त्यांचं प्रेम आहे. दोन बंधू आहे की नाही, कृष्ण बलराम आहेत ते. त्यामुळे यावर्षी नित्यानंद प्रभू म्हणतात की मी थांबणार नाही, मी येणारच. तर ॲक्च्युली महाप्रभूंना आतून खूप आनंद झाला, हजारो करोडो पटीने. त्यानंतर त्यांच्यासोबत आले वासुदेव दत्त, मुरारी गुप्त, गंगादास, श्रीमान सेन, श्रीमान पंडित अकिंचन कृष्णदास, मुरारी गरुड पंडित, बुद्धिमंत खान, संजय पुरुषोत्तम पंडित भगवान. बुद्धिमंत खान कोण आहे? तर खान म्हणजे काय, आता तर ते मुस्लिम नाही आहे. तर बेसिकली काय होतं पूर्वी, खान म्हणजे एक टायटल आहे, तर की त्यांना ते देत होतं की या प्रांतात जे काय असेल त्यांना. तर आता ते बुद्धिमंत खान म्हणजे कोण आहे, ज्यांनी महाप्रभूंच्या आणि लक्ष्मीप्रियांच्या लग्नामध्ये सर्व अरेंजमेंट त्यांनी केले होते, सर्व ते आहेत बुद्धिमंत. संजय पुरुषोत्तम पंडित भगवान, शुक्लांबर नरसिंहानंद आरयत जन, सबाई चलिला नाम नाय लिखन. असे असंख्य भक्त लोक आहेत. सबाई चलिला नाम नाय लिखन, जे नावं मी लिहू शकत नाही एवढे सगळे आले. कोलिन ग्राम खंडवासी, मिलिला आसिया, शिवानंद सेन चलिला सवारे लाइया. बंगालमध्ये काय कुलीन ग्राम आहे, हे की नाही, खंडवास, तर खंड एरिया आहे ना, आपण म्हणतो ना. नरोत्तम दास ठाकूर, श्रीखंड हा एरिया. सगळे लोक आलेत आणि त्यांचे लीडर कोण होते? शिवानंद सेन. त्यांनी सगळे काळजी त्यांची घेतली. थोडा हा इथला कमी करायची. राघव पंडित चले, झाली साजाइया, दमयंती यत द्रव्य दियाचे करिया. त्यासोबत कोण आलं? राघव पंडित पण आला. राघव पंडित पण आले. आणि राघव पंडित कशासाठी फेमस आहेत? राघवेर झाली. तर हे जे राघव पंडित आणि त्यांची जी बहीण आहे दमयंती, हे काय करत, दरवर्षी 4 महिने जेव्हा येत असत तेव्हा ड्राय आयटम्स असतात ना, चिवडा, चकल्या वगैरे, हे ड्राय आयटम्स त्याची झाली म्हणजे हे असतं पोतं, त्या असे भरून घेऊन यायचे. तर महाप्रभू, कारण हे शुद्ध भक्त दमयंती आणि राघव पंडित, म्हणून लंच नंतर महाप्रभू थोडे घ्यायचे कुठला ड्राय आयटम्स. आणि याच्या व्यतिरिक्त राघव पंडित व्यतिरिक्त इतर पण आणायचे, श्रीवास पंडित आणि मालिनी, म्हणजे बाकी सगळे पण घेऊन यायचे. ते एक दिवस गोविंद म्हणतात, अरे तो ते पूर्ण भरला आहे रूम, आणि सगळे विचारतात आहे की महाप्रभूंनी खाल्लं का, महाप्रभूंनी खाल्लं का. मी काय सांगू त्यांना. महाप्रभू म्हणतात एक दिवस आणा सगळं, आणि एका तासात सगळं खाऊन टाकतात. फक्त राघवची झाली ठेवतात. सगळं झालं का म्हणतात, सगळं झालं संपले, राघव पंडित यांची झाली आहे. तुम्हाला ठीक आहे, ते नंतर बघू मी, ते नंतर बघू आपण वर्षभर. बाकी सगळ्यांचं एका तासात संपवतात प्रेमापायी. तर ती आहे राघवेर झाली. ते पण आलेत आपले पूर्ण प्रसाद घेऊन, भोगा घेऊन. नाना पूर्व भक्ष द्रव्य प्रभुर योग्य भोग, वत्सरेखा प्रभूया करेन उपयोग. तर दमयंती ही विविध प्रकारचे व्यंजन बनवण्यात इतकी कुशल होती की महाप्रभूंना ते खूप आवडायचं त्यांच्या. आणि पूर्ण वर्षभर राघवेर झाली म्हणजे ती राहायची. नेक्स्ट पुढच्या वर्षी ते आणेपर्यंत ते टिकायचे, गोविंद टिकवायचे ते.
कशांडी आदा काशंडी झल कशांडी नाम नेंबू आदा आम्रकोली विविध विधान. त्यात हे पण असं ते डायजेस्टिव्ह. आमची आमखंड तैलामम्र आमसत्ता यत्न करी गुंडा करी पुराण सुकुता. काय काय होतात, लोणची असतात वेगवेगळी. आणि त्यात आम्र कशांडी आदा कशांडी झाल कशांडी लिंबू आडा म्हणजे लिंबू आम्र हे कशाची लोणची असायची, लिंबू आपला आंबा तैलमर आमसत्ता म्हणजे तक्कू वगैरे सगळे. आणि दमयंती ही सर्व ड्राय बीटर व्हेजिटेबल्स इन पावडर. म्हणजे काय, म्हणजे तुमचे कारलं वगैरे जे काय त्याचे पावडर बनवून पण आणायचे. ड्राईड बीटर व्हेजिटेबल्स इन टू पावडर सगळ्या प्रकारचे. सुक्त बली अवज्ञाना करीह चित्ते सुक्ताय ये सुख प्रभुर ताहा नाहे पंचामृते. सुक्तो खायला आपण आपल्या मंदिरात बनतो. सुक्तो म्हणजे थोडं कडू असतं माहिती आहे ना, त्यात कारलं असतं, सगळे व्हेजिटेबल असतात. हां, वांगी केळी तुम्ही बनवलं पण कारलं पण टाकल्यामुळे ते असतं कडू असतं, तर लोकांना आवडत नाही बिटर. पण महाप्रभूंना पंचामृतात पण पेक्षा जास्त आवडतं सुक्ता. महाप्रभू हे सुक्ताय ये सुख प्रभुर ताहा नाहे पंचामृते. पण महाप्रभूंना सुक्त खूप आवडायचं पंचामृता पण पेक्षा जास्त. भावग्राही महाप्रभू स्नेह मात्र लय सुकुता पाता काशांडी ते महासुख पाय. तर महाप्रभू प्रत्येक गोष्टीमध्ये काय करायचे, सारग्राही तर म्हणजे रसराज, रस आस्वादन. आणि दमयंतीचं ते त्यांच्याप्रती जे स्नेह आहे, प्रेम आहे, ते त्या सुकुता आणि काशांडी. तर कडू आणि सोर म्हणजे आपलं सोर म्हणजे आपलं हे आंबट, या पदार्थातून. आणि हे सुक्त म्हणजे हे पदार्थ म्हणजे कसे आहेत की टिकणारे आहेत, हे की नाही. तर हे ड्राय घेऊन यायचे मग ते बनवायचे. तर त्यात स्नेह, दमयंतीचं स्नेह ते आस्वादन करायचे, म्हणजे बेसिकली ॲक्सेप्ट करायचे. मनुष्य बुद्धी दमयंती करे प्रभुर पाय गुरु भोजने उदरे कभू आमा है याय. तर महाप्रभूंप्रती तिचं स्वाभाविक जे प्रेम होतं दमयंतीचं, ती काय समजायची, महाप्रभू एक नॉर्मल हे आहेत, म्हणजे त्यांना सगळं चविष्ट लागेल त्यासाठी ती दमयंती स्वाभाविकरित्या सर्व पदार्थ बनवायची. म्हणून ती काय समजायची, अरे महाप्रभूंनी समजा जास्त खाल्लं तर त्यांना अपचन होईल, म्हणून ती काय करायची, ती विचार करायची, सुखता खायले सई आमा हैबेक नाश आई स्नेह मने भावी प्रभुर उल्हास. ती विचार करायची, अरे मी एवढं बनवते पण महाप्रभूंच्या पोटात म्युकस म्हणजे बेसिकली पोट खराब होईल त्यांचं विचार. पण तिचं सिन्सिअर अफेक्शन जे स्नेह होतं, त्यामुळे ती बघायची की सुकुता खाऊन ते रेडी. कारण ॲक्च्युली बघितलं गेलं तर काय, खाताना पहिले कडू खायचं सुकुता. तर त्यांनी काय होतं, म्हणजे तुमचं ॲपेटाईट जे आहेत वाढतं. म्हणून ती विचार करायची की सुक्ता खाल्ल्याने महाप्रभूंचे सर्व आजार ठीक होतील. एवढं सगळे व्यंजन दिले तर पोट खराब नाही व्हायला पाहिजे, म्हणून पहिले सुक्ता दे, सुक्ताने ते ठीक होतील. आणि हे विचार करून म्हणजे हे त्यांची जी प्लॅनिंग बघून महाप्रभू खूप खुश व्हायचे की ठीक आहे, सगळं प्लॅन्ड आहे. प्रियेण संहृत्य विपक्ष सन्निधाव उपाहितं वक्षसि पीवरस्तनी सृजं न कचित् विजहो जलाविलं वसंती ही प्रेम निगुणान वस्तुनी. तर किराट अर्जुनिया म्हणजे हे दिलेला हा श्लोक आहे बाय भारावी की
तर एखाद्या समजा व्यक्ती आणि त्याचे विविध प्रकारे खूप पत्न्या आहेत, तर प्रेमापायी एखादं समजा हे आहे, काय म्हणतात त्याला, हार आहे, तो हार एकदा म्हणजे धुळीत पण, म्हणजे हार त्याने घातलेला आहे आणि हार धुळीत पण पडला तरी ते प्रेम असं आहे की ते ॲक्च्युली ती ते स्वीकारेल. कारण काय, काय म्हणतात त्याला, प्रेमापायी आहे की नाही. कधी कधी आपला प्रसाद समजा चांगला आणि तो धुळीत पडला तर आपण म्हणजे समजा वडी किंवा असेल, कधी कधी लोक चॉकलेट पडलं तर ते हे करून लोक खातात, त्याप्रती प्रेम आहे त्याप्रती. तर इथे सांगण्याचा उद्देश काय आहे की प्रेम आहे, त्यामुळे इवन कडू गोष्ट पण आवडते. धनिया मोहोरिया तांदूळ गुंडा करिया, नाडू बांधियाचे चिनी पाक करिया. तर हे विविध प्रकारचे हे आहेत, लाडू आहेत, विविध प्रकारचे लाडू बनवले त्यांनी. शुंठी खंड नाडू आर आम पित्तहर, पृथक पृथक बांधी वस्त्रेर कुथली भीतर. तर इवन अद्रक आहे, अद्रकचे पण लाडू बनवून दिलेले आणि या सगळ्यांचे वेगवेगळ्या पॅकिंग केले त्यांनी, अलग लक्ष. कोली शुंठी कोली चूर्ण कोली खंड आर, कत नाम लैब शत प्रकार आचार. एवढ्या प्रकारची लोणची पाठवले की तुम्ही ते लिहू शकत नाही. शतप्रकार, ॲक्च्युली लोणचे खूप पुष्कळ प्रकारे करता येतात, फोडण्या वेगवेगळ्या देऊन किंवा वेगवेगळ्या गोष्टींचे. कोली खंड म्हणजे कोली म्हणजे हे आचार, सुंठी चूर्ण खंड वेग, नारिकेल खंड नाडू आर नाडू गंगाजल, चिरस्थायी खंड विकार करिला सकल. लाडू कशा कशाचे केले, नारळाचे वगैरे. तुम्हाला हे माहीत नसेल, गंगा आहे ना, गंगा नदी, गंगा नदीच्या जी माती आहेत म्हणजे तीरावर, त्याचे पण लाडू बनतात. आर नाडू गंगाजल, ते पहिले प्रथा होती, आता नाही आहे. त्याचे लाडू बनवतं मातीचे, गंगाजल तिथली. तर अजून आहेत बंगाली लोक काही, आपले अनंग मोहन प्रभू आहेत कलकत्ता मंदिरात. ते एकदा त्यांनी महाराजांसाठी लाडू बनवले होते मातीचे, गंगा मातीचे. ती स्टाईल आहे, ती रेसिपी आहे ती, आपण अजून खाल्ले नाही. एनिवे, हे लाडू झाले. चिरस्थायी क्षीरसार मंडाली विकार, अमृत कर्पूर आदी अनेक प्रकार. चीज, नंतर दूध आणि क्रीमचे बनवलेले वस्तू, अशा सगळ्या अमृत कर्पूर, कर्पूर टाकून. शाली काचुती धान्येर आटप चिडा करी, नूतन वस्त्रेर बड कुठली सबधरी. पोहे म्हणजे चिवडा वगैरे, शाली पडली, याचे म्हणजे भरपूर प्रकारचे चिवड्याचे प्रकार बनवले. कतेक चिडा हंडूम करी, घृते ते भाजिया, चिनी पाके नाडू कैला कर्पूरा दे दिया. सगळं कशात बनवलेलं आहे, पोहे, आपलं चिवडा घीमध्ये. शाली धान्येर तांदूळ भाजा चूर्ण करिया, घृत सिक्त चूर्ण कैला चिनी पाक दिया, कर्पूर मरीच लवंग इलायची रसवास, चूर्ण दिया नाडू कैला परम सुवास. आपल्याला खिचडी आहे, चिंता करू नका, हे नाही खाणार नाही. अशा प्रकारे पुष्कळ प्रकारचे लाडू आहेत. शाली धान्येर खाई पुनः घृते ते भाजिया, चिनी पाक उखडा कैला कर्पूरा दे दिया. तर हे जे रेसिपी आहेत, जे तुम्ही याच्यातून बनवू शकता, जे काय असेल. फुटकलाइया चूर्ण करी, घृते भाजाईला, चिनी पाके कर्पूरा दे दिया नाडू गायला. मटर असतात, त्याचे पण बनवले त्यांनी. मटर
चे लाडू फ्राईड करायचे, त्याचे पावडर करून नंतर शुगर ज्यूस बनवून त्यात कॅम्फर टाकायचा, बॉल करायचे. मटरचे लाडू, कही ते ना जानी नाम ऐजन या हार, ऐचे नाना भक्ष्यद्रव्य सहस्र प्रकार. मग इथे म्हणतात ते ॲक्च्युली असे हजारो प्रिपरेशन तिने केले जे आपण विचार पण करू शकत नाही, ते मी लिहू शकत नाही. रागे वेर आज्ञा आर करे न दमयंती, दुहार प्रभूते स्नेह परम भक्ती. तर हे का करते दमयंती? कारण राघव पंडित त्यांचे भाऊ सांगतात की हे करायला, म्हणून ती दोघांचे महाप्रभूंप्रती खूप अगाढ प्रेम आहे आणि ते दोन्ही भक्तीमध्ये खूप प्रगत आहेत. दोन्ही बंधू भगिनी दमयंती राघव पंडित. गंगा मृत्तिका आणि वस्त्रेर छानिया, पानपडी कर्या दिला गंधर्व्य दिया. काय करतात ते माती घेतात, त्याला चाळतात, पावडर करतात, नंतर त्याला कापडात घालून त्याच्यात ऑटोमॅटिक हे करून अजून काहीतरी सुगंधित ते टाकून त्याचे बॉल करतात, लाडू करतात. पातक मृत पात्रे संधानाडी भरी, आर सब वस्तू भरे वस्त्रे र कुठली. काही गोष्टी पोत्यात आहे, काही मटक्यात आहे, मटक्यात पॅक केलेलं आहे. सामान्य झाली है ते द्विगुण झाली कैला, पारिपाती करी सब झाली भराईला. काही काही गोष्टी छोट्या छोट्या पोत्यात आहे आणि ते मोठ्या पोटात टाकलेले आहे ना, म्हणजे एक्स्ट्रा पॅकिंग आहेत. तेल एकमेकांचं मिक्स नाही व्हायचं म्हणून वेगवेगळ्या पॅकिंग करून मोठ्या गोणीमध्ये टाकलं. सामान झाली बांधी मोहर दिला आग्रह करिया, तीन भोजारी झाली व हे क्रम करिया. नंतर प्रत्येक झालीला सील केलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित पॅकिंग केलं आहे विथ ग्रेट अटेन्शन. आणि 3 लोक ते कॅरी करतात आहे. संक्षेपे कहिलुई झाली र विचार, राघवेर झाली बली विख्याती याहार. मी संक्षेपमध्ये सांगितलं आहे कारण काय, राघव पंडितची जी झाली आहे ती खूप फेमस आहे. झाली र उपर मुन्शीब मकरध्वज कर, प्राणरूपे झाली राखे हैया तत्पर. तो मकरध्वज कर जो आहे त्याच्याकडे हा जॉब होता, तर तो जीव की प्राण म्हणून ही झाली ठेवायचा, कारण महाप्रभूंसाठी घेतो. बंगाल ते पुरी आणायचं नाही झाली, मध्ये कोणी त्याला टच नाही करणार, त्याचं काम होतं. तर तो आपला जीव की प्राण म्हणून ती झाली घेऊन जायचा. एकाला देतात ना साऊंड सिस्टीम, तर तिला बाबा गडबड नको करू, तिकडे कीर्तन करायचं आहे किंवा कथा करायची, तर तो त्याला माईक देते, स्पेशल माईक आहे की नाही, साऊंड सिस्टीम वगैरे. त्या प्रकारे आई मते वैष्णव सब नीलाचले आईला, दैवे जगन्नाथेर सई दीन जल लीला. सर्वजण आले बंगालमध्ये, पुरीमध्ये. आणि त्याच दिवशी जगन्नाथ वॉटर पास टाईम होता. त्या दिवशी नरेंद्र सरोवरामध्ये जलक्रीडा असते जगन्नाथांची. नरेंद्र जले गोविंद नौका ते चढिया, जलक्रीडा करे सब भक्तगण लाइया. तर त्याच प्रसंगी सर्व भक्तांनी पण जलक्रीडा केली नरेंद्र सरोवरमध्ये. सैकाले महाप्रभू भक्तगण संगे, नरेंद्रे आईला देखी ते जल केली रंगे. त्यामुळे महाप्रभू त्यांच्या पुरीमधल्या सगळ्या पार्षदांना पण घेऊन आले होते नरेंद्र सरोवरावर. सैकाले आईला सब गौडेर भक्तगण, नरेंद्र ते प्रभू संगे हैला मिलन. तर बेसिकली पहिले हे आंघोळ करत होते आपल्या जलक्रीडा, तेवढ्यात बंगालचे पण आले आणि ते पण त्यात मिक्स झाले. भक्तगण पदे आसी प्रभुर चरणे, उठाईया प्रभू सभारे कैला आलिंगने. महाप्रभू प्रत्येकाला पर्सनली भेटून आलिंगन देत असत. इनफॅक्ट आपण बघितलं रथयात्रेत महाप्रभू काय करायचे, प्रत्येकाला चंदन, हार, आलिंगन प्रत्येकाला करायचे, एव्हरीबडी. आपल्याला करतात ना यात्रेत पहिल्या दिवशी अत्तर वगैरे.
भक्तगणे पड़ी आसी प्रभुर चरणे, उठाइया प्रभु सवारे कैला लिंगने, गौडिया संप्रदाय सब करे न कीर्तन, प्रभुर मिलने उठे प्रेमेर क्रंदन. तर पूर्ण जे काय करतात आहे, सतत जोरदार कीर्तन करतात आहे. त्यामुळे सर्व प्रेमोल्हासित झाले. जलक्रीडा वाद्य गीत नर्तन कीर्तन, कोलाहल तीरे सलिले खेलन. तर त्या पाण्यामध्ये जलक्रीडा करताना हे सगळा वाद्य गीत कीर्तन नर्तन यामुळे एक कोलाहल झाला तिकडे सगळा. गौडिया संकीर्तने आर रोदन मिलिया, महाकोलाहल हैला ब्रह्मांड भरिया. तो असा कोलाहल होता, तो ॲक्च्युली पूर्ण ब्रह्मांडात फैलला. सब भक्त लय्या प्रभू नामिले न जले, सभा लय्या जलक्रीडा करे न कुतूहले. त्यानंतर परत महाप्रभू सगळ्या भक्तांसोबत जलक्रीडा करायला सरोवरात गेले. प्रभुर आई जलक्रीडा दास वृंदावन, चैतन्य मंगले विस्तारी करिया छेन वर्णन. तर चैतन्य भागवत म्हणजे चैतन्य मंगल जे आहे वृंदावनदास ठाकूर यांनी जे लिहिलं आहे, त्यात हा जो जलक्रीडा पास टाईम लिहिला आहे, ही सविस्तरपणे वर्णन केलेली आहे. पुनः इहा वर्णिले पुनरुक्ती है, व्यर्थ लिखन है आर ग्रंथ बडाय. तर परत इथे लिहिणे म्हणजे काय होईल, आपले पानं वाढतील आणि ग्रंथ मोठा होईल. जल लीला करी गोविंद चलीला आलय, निज गण लाइया प्रभू गेला देवालय. म्हणून त्यांनी ते केलं नाही. तर हे वॉटर फास्टिंग झाल्यानंतर गोविंद परत गंभीरात जातात आणि महाप्रभू सर्व भक्तांसोबत पुढे जातात जगन्नाथ मंदिरात. जगन्नाथ देखी पुनः निज घरे आईला, प्रसाद अनाइया भक्त गणे खावायला. आता होत आहे प्रसाद डिस्ट्रीब्युशन. महाप्रभू परत येतात आणि खूप मोठ्या प्रमाणात जगन्नाथ प्रसाद आणतात सगळे, आणि महाप्रभू स्वतः आता भक्तांना वाढतात आहे. इष्ट गोष्टी सभालय्या कटक्षण कैला, निज निज पूर्ववासाय सभाय पाठायला. त्यानंतर पहिले सगळे आपापल्या रेसिडेन्समध्ये गेले, अकॉमोडेशनमध्ये. सगळ्यांचं फिक्स होतं दरवर्षी या हॉटेलमध्ये, म्हणजे तेव्हा हॉटेल नव्हते, हा आश्रम तो आश्रम, कारण दरवर्षी येणार आहे ना, 4 महिने राहत आहे फिक्स. ते म्हणलं की विच दे हॅड प्रिव्हियसली इन लास्ट इयर इन प्रिव्हियस इयर. गोविंद ठाई राघव झाली समर्पिला, भोजन गृहेर कोणे झाली गोविंदे राखेला. नेहमीप्रमाणे यांनी आणले, राघव पंडितने गोविंदला दिले. गोविंदाने आपल्या स्टोर रूममध्ये झाली ठेवून दिली. पूर्ववत्सरेर झाली अजाड करिया, द्रव्य भरी बारे राखे अन्य ग्रहे लय्या. गोविंदाने काय केलं आहे, मागच्या वर्षीचे जे पोते खाली पोते आहेत ते दुसऱ्या रूमवर ठेवले, आणि जे आता नवीन आले त्या रूमवर ठेवले. आरदीन महाप्रभू निज गण लाइया, जगन्नाथ देखिलेन शय्योत्थाने याय्या. दुसऱ्या दिवशी महाप्रभू सर्व भक्तांसहित तिकडे जगन्नाथजी दर्शन घ्यायला गेले. सकाळी दर्शन होतं ते 4 वाजता. बेडा संकीर्तन तहा आरंभ करीला, 7 संप्रदाय तबे गायते लागेला. महाप्रभूंचं एक सिस्टीम काय, कीर्तन 7 ग्रुपमध्ये करतात. ते 7 संप्रदाय नृत्य करे 7 जन, अद्वैताचार्य आर प्रभू नित्यानंद. सगळ्यांचे लीडर पण आहेत, जसं अद्वैताचार्य नित्यानंद, वक्रेश्वर अच्युतानंद, पंडित श्रीवास, सत्यराज खानाळ आर नरहरिदास. हे 7 कोण आहेत, ग्रुप लीडर. 7 संप्रदाय प्रभू करे न भ्रमण, मोर संप्रदाय प्रभू आयचे सवारमन. महाप्रभू प्रत्येक ग्रुपमध्ये जातात आणि सगळ्यांना वाटतं रे आपल्याच ग्रुपमध्ये एक्सपॅन्शन.
संकीर्तन कोलाहले आकाश भेदिला, सब जगन्नाथवासी देखिते आईला. तर संगीत सगळीकडे फैलं, तर सगळे जगन्नाथवासी पुरीवासी सगळे बघायला आले. राजा आसी दूरे देखे निज गण लाइया, राजपत्नी सब देखे अट्टली चाडिया. तर राजा पण येतो आपल्या सगळ्या पार्षदांसोबत, आणि राजांच्या ज्या राण्या आहेत त्या कुठे जातात, गच्चीवर जाऊन बघतात. कीर्तन आटोपे पृथ्वी करे तलमल, हरिध्वनी कर लोक हैले कोलाहल. तो या कीर्तनाच्या आवाजाने काय झालं, म्हणजे काय म्हणतात त्याला, सगळं थरथर कापायला लागलं पूर्ण पृथ्वी, आणि पूर्ण कोलाहल आवाज होता. आई मत कत क्षण करायला कीर्तन, आपणे नाचिते तबे प्रभुर हैला मन. हे सगळं चालत असताना महाप्रभूंना स्वतः नृत्य करण्याची इच्छा झाली. सात दिके सात संप्रदाय गाय बजाय, मध्ये प्रेमावेशे नाचे गौरराय. सेंटरमध्ये महाप्रभू प्रत्येक ग्रुपमध्ये नाचायला लागले. उडिया पद महाप्रभूर मने स्मृती हैल्या, स्वरूपे रे सही पद गायते आज्ञा दिला. महाप्रभूंनी सांगितलं स्वरूप दामोदर गोस्वामींना की ओडियामध्ये लिहिलेलं जे गीत आहे ते गा. जगनमोहन परी मुंडा याव. ते म्हणतात की जगन्नाथांच्या चरणी माझं शिर मस्तक जे आहे हे पडो, इन द सेन्स जगनमोहन म्हणजे जगन्नाथ. तर कीर्तन हॉल जो आहे त्याचं नाव आहे जगनमोहन. आई पदे नृत्य करेन परम आवेशे, सब लोक चौदिके प्रभुर प्रेम जले भासे. हे फक्त ऐकल्याने महाप्रभू काय झालेलं आहे, प्रेमाविष्ट होऊन नाचायला लागले. तसं कधी कधी होतं ना, आपल्याला एक शब्द असा भेदून जातो आणि आपण निर्धार करतो, हे की नाही. कधी कधी काय असतं, पूर्ण लेक्चरमध्ये आपल्याला एकच काहीतरी वाक्य एकदम हादरून देतं आहे. त्याप्रकारे महाप्रभूंना फक्त ते एक लाईन आहे, फक्त जगनमोहन परी मुंडा याव, तर ते प्रेमाविष्ट झाल्याने नाचायला लागले. बोल बोल बलेन प्रभू श्रीबाहू तोलिया, हरिध्वनी करे लोक आनंदे भासिया. तर आपले हात वरती करून म्हणते हरी बोल हरी बोल, असं करून सगळ्यांना हरिध्वनी करायला लावायचे ते. प्रभू पडी मूर्छा याव, श्वास नाही आर, अचंबे ते उठे प्रभू करिया हुंकार. कधी कधी ते बेशुद्ध पडत, पण लगेच उठून त्यानंतर मोठा आवाज करून नाचायला लागत. सघन पौलक येन शिमुलेर तारू, प्रभू प्रफुल्लितंग कभू हय सरू. त्यांच्या शरीरावरचे केस जे आहेत कधी कधी काट्यासारखे उभे. शिमलू ट्री म्हणजे एक झाड आहे, एक झाड आहे ना, त्याचे सगळे जे पानं असतात ते काट्यासमान असतात. बघितलं कधी ते झाड स्ट्रेट उभे राहतात असे. त्या झाडासारखे महाप्रभूंच्या शरीरावर सगळे केस असे उभे राहायचे काट्यासारखे. म्हणजे आपल्याप्रमाणे म्हणतो ना काटे येतात प्रेमापायी कधी कधी, हे की नाही. तर कधी कधी त्यांची जी शरीर आहे हे सुजून जायचं त्याने, आणि कधी कधी एकदम सुकडून जायचं. प्रतिरोम कुपे हय प्रस्वेद रक्तोदम रक्तोगम, जज गग परी बंबो गद गद वचन. तर प्रेमापायी काय व्हायचं, महाप्रभूंच्या शरीरातून कधी कधी घाम यायचा, कधी कधी रक्त यायचं, आणि ते काय म्हणायचे जग जग जगन्नाथ जगन्नाथ, म्हणजे असं त्यांचे जे वर्ड्स परिममू असं म्हणायचे. एक एक दंत येन पृथक पृथक नाडे, ऐचे नंदे असे नळे दंत येन भूमे घासी पडे. त्यांचे सगळे दात हालायला लागायचे सेपरेटली. असं बघायला की ॲक्च्युली ते ग्राउंडवर पडणार आहे. क्षणे क्षणे बाडे प्रभूर आनंदे आवेश, तृतीय प्रहर हैला नृत्य नाहे शेष. तर एक एक क्षणी तो वाढत जातो आहे, तो
प्रेम वाढत जाते. त्यामुळे दुपार झाली तरी तो थांबतच नाही. सकाळी गेलेले आहेत, कीर्तन दुपारपर्यंत झालेलं आहे, लंच टाईम झालेला आहे. सब लोकेर उठायला आनंद सागर, सब लोक पासरीला देह आत्मघर. सर्वजण, असं नाही की सगळे फक्त महाप्रभू करतात सगळे उभे आहेत, कधी बंद करतात आपले आणि आपण प्रसाद जातो, नाही, सगळे पण डान्स करतात. सगळे आपले मन, शरीर आणि घर पण विसरले. म्हणून त्यांचा जो कीर्तन आहे तो ब्रह्मांड हादरू शकतो. कारण काय, प्रत्येक जण नाचतं आपल्या कीर्तनामध्ये. काहीच गातात, काही उभेच असतात, हे की नाही. काही विचार करतात आता म्हणजे ब्रेकफास्ट कधी कथा पण कधी बंद होईल, की नाही. तर एकत्र जेव्हा काही गोष्टी होतात त्याचा काहीतरी विशेष परिणाम होतो, हे की नाही, एकी सगळ्या गोष्टी. तर पण नित्यानंद प्रभू म्हणतात, अरे आता खूप उशीर झाला आहे, प्रसादाचा वेळ झाला, म्हणून तबे नित्यानंद प्रभू सृजिला उपाय, क्रमे क्रमे कीर्तनीया राखील सभाय. तर नित्यानंद प्रभू म्हणतात हळूहळू सगळ्या ग्रुपला, अरे कीर्तन बंद करा आता. एक गायक आपला कीर्तन बंद करतो. स्वरूपेर संगे मात्र एक संप्रदाय, स्वरूपेर संगे सेह मंद स्वर गाय. फक्त एकच ग्रुप ठेवला एकदम मंद आवाजात, स्वरूप जाणून. तर महाप्रभू कोलाहल नाही प्रभुर किछु बाह्य हैला, तबे नित्यानंद सभार श्रम जाणायला. तर हळूहळू महाप्रभू म्हणतात, अरे आवाज येत नाही आहे, कारण ते आपल्याच धुंदीत आहेत. तेव्हा ते नित्यानंद प्रभू म्हणतात की अरे बहुतेक तर सगळे गाणारे ते थकले वाटतं. भक्त श्रमजानी कैला कीर्तन समापन, सभालय्य आसी कैला समुद्रे स्नपन. महाप्रभू म्हणाले ठीक आहे, ॲक्च्युली सगळे थकलेले आहे, त्यामुळे आता सगळे समुद्र स्नान करायला जा, म्हणजे तुम्ही काय व्हाल, फ्रेश व्हा. सबलय्या प्रभू कैला प्रसाद भोजन, सवारे विदाय दिला करीते शयन. महाप्रभूंनी स्वतः सगळ्यांना प्रसाद वाढला आणि नंतर प्रसाद घेऊन सगळे आराम करायला गेले. गंभीरार द्वारे करे न आपणे शयन, गोविंद आसिया करे पाद संवाहन. तर महाप्रभू अशा दुपारी जेवणानंतर काय करायचे, वामकुक्षी थोडा आराम करायचे. तर इतके थकले होते की ते दारातच झोपले आतमध्ये. तर गोविंद काय करायचे, नंतर पाय चेपायचे महाप्रभू. पण आता प्रॉब्लेम आला, सर्व कालाचे ऐ सुदृढ नियम, प्रभू यदि प्रसाद पाय्या करे न शयन, गोविंद आसिया करे पाद संवाहन, तब येई प्रभुर शेष करे न भोजन. तर मध्यान्ह प्रसाद, नंतर मग पाय चेपायचे, नंतर मग प्रसाद घेत असेल गोविंद. पहिले सेवा नंतर भोजन. स्वामी पहिले झोपतील, सेवा करायची, नंतर भोजन. सब द्वार युडी प्रभू करिया छे न शयन, भीतरे यायते नारे गोविंद करे न दिमेदन. तर महाप्रभू वडील 7 पिढला तो पूर्ण दारातच झोपले ना ते, तर आतमध्ये कसे येणार ते. तर गोविंद म्हणतात महाप्रभूंना थोडी जागा द्या, म्हणजे मी आतमध्ये येईल. आणि महाप्रभू असे झोपले की डोकं त्याच ठिकाणी, पाय आतमध्ये. तर पाय कसे चेपणार, त्यासाठी आतमध्ये येणे आवश्यक आहे ना. गुरु गोविंद म्हणतात की निवेदन की मला आतमध्ये येऊ द्या. महाप्रभू म्हणतात एक पाश हाव मोर देह भीतर यायते, प्रभू कहे शक्ती नाही अंग चलाईते. गोविंद म्हणतात थोडं बाजूला व्हा. महाप्रभू म्हणतात माझ्यात काही प्राण नाही आहे, मी हालू शकत नाही. बार बार गोविंद कहे एक टिक हैते, प्रभू कहे अंग आम्ही नारी चलाईते. गोविंद बरंच रिपोर्ट करते, थोडंशी शरीर हलवा. तर म्हणतं माझ्याकडे शक्ती नाही आहे, अंग आम्ही नारी चलाईते, मी शरीर हलवू शकत नाही. गोविंद कहे करीते चाहे पाद संवाहन, प्रभू कहे करवा ना कर येईल तो मार मन. गोविंद म्हणणार मला तुमचे पाय चेपायचे,
महाप्रभू म्हणतात तू कर किंवा नाही कर, मला काही घेणं देणं नाही, तुझ्यावर आहे, मला झोपू दे. तबे गोविंद बहिर्वास तार उपरे दिया, भीतर घरे गेला महाप्रभू रे लांघिया. तेव्हा गोविंदजी काय विचार करतात, तर मेन काय सेवा आहे म्हणून आपलं वस्त्र काढतात, महाप्रभूंच्या शरीरावर टाकतात आणि नंतर मग ओलांडून जातात. पाद संवाहन कैला कटिप्रेष्ठ चापिला, मधुर मर्दने प्रभुर परिश्रम गेला. तो त्यांचे पाय चेपल्यानंतर महाप्रभूंचा सगळा जो त्राण आहे, म्हणजे थकवा सगळा गेला, सॉफ्ट हे गेल्यानंतर. सुखे निद्रा हैला प्रभुर गोविंद चापे अंग, दंड दोई भाई प्रभुर हैला निद्रा भंग. त्यामुळे महाप्रभू चांगले झोपले 45 मिनटं, त्यानंतर ते उठले. गोविंदे देखिया प्रभू बले क्रुद्ध हैया, आजिकेने एक क्षण आचीस बसिया. गोविंद बघितलं की अरे इथेच बसलेला आहे हा, त्यामुळे महाप्रभू क्रोधित झाले, म्हणाला अरे तू आत्तापर्यंत इथे कसा बसलाय. मोर निद्रा हैले केने नागेला प्रसाद खाईते, गोविंद कहे द्वारे शूल यायते नाही प्रथे. पण अरे तुझा प्रसाद का नाही घेतला, मी झोपत होतो तेव्हा प्रसाद घ्यायचा ना. गोविंद म्हणतो अरे तुम्ही रस्त्यात झोपलेला आहे, दार अडवून, तर कसा रस्ताच नाही आहे दाराला. प्रभू कहे भीतरे तबे आयला के मने, दैचे केने प्रसाद लायते नाकायला गमने. महाप्रभू म्हणतात जसा आतमध्ये आला तसाच परत जायचा ना. तेव्हा आता हा महत्त्वाचा गोविंद म्हणतात, गोविंद कहे मने आमार सेवासे नियम, अपराध हौक किंवा नरके गमन. सेवेसाठी मी काही करेल, ते म्हणतात माय ड्युटी इज टू सर्व. जरी मला त्यात अपराध झाला त्यात की मी नरकात गेलं तरी चालेल, सेवा झाली पाहिजे. म्हणून मी आलो आतमध्ये की तुम्हाला महाप्रभूंचे ते ओलांडून जाणे. पण सेवा लागी कोटी अपराध नाही गणे, स्वनिमित्त अपराधे भासे भय मने. ते म्हणतात की मी सेवेसाठी हजारो कोटी अपराध केले तरी मला त्याची काही पर्वा नाही आहे, पण स्वनिमित्त अपराधे आभास आहे. स्वनिमित्त अपराध आभास, अपराध आभास म्हणजे परत ॲक्च्युअल अपराध नाही, फक्त असं आभास, पण मला भय वाटतं आहे. इंद्रियतृप्ती होईल ना ती, मला प्रसाद घेणं म्हणजे इंद्रियतृप्ती झाली, ते मी नंतर करेल, अपराध नाही झाला पाहिजे. हा आहे त्यासाठी, म्हणून गोविंद त्यांचे पर्सनल सर्वंट आहे की नाही महाप्रभूंसोबत. हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये आपण हे फॉलो केले तर आपली पण प्रगती होईल. आज इथे थांबूया. हरे कृष्णा.